येस, अगेन सगळ्यांचं स्वागत आहे या मास्टर क्लासमध्ये. यामध्ये आपण इंट्रोडक्शन टू मशीन लर्निंग, त्याच्यानंतर मशीन लर्निंग मध्ये पायथन कसं रोल प्ले करतंय ते, आणि त्यानंतर आपण एक छोटासा प्रोजेक्ट पूर्ण मशीन लर्निंग मध्ये डेव्हलप करणार आहोत. आणि त्यानंतर तो डिप्लॉय पण करायचा प्रयत्न करणार आहोत. आपण तो लाईव्ह करायचा ते पण आपण बघणार आहोत. तर स्टे ट्यून्ड, बघत राहा. या 2 तासामध्ये तुम्ही मशीन लर्निंग मध्ये 50% क्रॉस केला असणार आहे. म्हणजे मशीन लर्निंग मध्ये तुम्ही ऑलरेडी तयार झाला असणार आहे फक्त 2 तासामध्ये. ओके. सगळ्या टर्मिनॉलॉजीज आपण थेरॉटिकली बघू शकणार नाहीये, पण त्याच्यामध्ये आपण प्रोजेक्ट उभा करणार आहोत. ज्यांना ऑलरेडी मशीन लर्निंग थोडंफार माहिती आहे त्यांच्यासाठी हा एक ग्राउंड ब्रेकिंग असेल, राईट. आणि ज्यांना अजिबातच माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हा इंट्रोडक्टरी असेल. त्यांना लक्षात येईल की नेमकं मशीन लर्निंग मध्ये होतंय का. ओके. सो लेट अस स्टार्ट. सो व्हॉट इज मशीन लर्निंग? आय एम गोइंग टू मेक नोट्स. ये यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ जर शेअर करणार असेल तर त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला या नोट्स मिळतील. ओके. तर व्हॉट इज मशीन लर्निंग? तर मशीन लर्निंगचा आपण एक छोटासा बुक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये मी मशीन लर्निंग बद्दल थोडी थेरी लिहिलेली आहे. व्हॉट इज मशीन लर्निंग? तर मशीन लर्निंग हा एक एआय चा भाग आहे. ओके. एआय चा भाग आहे, त्याला आपण सबसेट म्हणतोय, सबसेट ऑफ एआय. एम एल इज अ सबसेट ऑफ एआय. ज्याचं काम काय आहे? डेव्हलपमेंट ऑफ अल्गोरिदम्स. ओके. डेव्हलपमेंट ऑफ अल्गोरिदम्स. इव्हन अल्गोरिदम पण आपण डेव्हलप करायचे नाहीत, आपण युटिलाइज करायचे आहेत, वापरायचे आहेत अल्गोरिदम. जे काय करतात, जे कम्प्युटरला अलाव करतात, म्हणजे कम्प्युटरला मदत करतात कशासाठी? टू लर्न फ्रॉम डेटा. टू लर्न फ्रॉम डेटा. Yes, thank you. Machine learns from data. It allows computer to learn from data and past experiences on their own. So what is machine learning? मी डेफिनेशन कॉपी करतोय, आपल्या नोट्स मध्ये आपल्याला उपयोगाला येईल. राईट. Machine learning is a subset of AI that is mainly concerned with development of algorithms which allow a computer learn from data and past experiences on their own. On their own सगळ्यात महत्वाचं आहे, त्याचं त्याला आपण शिकायला होतं. आपण शिकवायची गरज नाही. व्हेरी गुड. तर सगळ्यांना मला सिंपल प्रश्न विचारायचा आहे. एक्झाम्पल, ऍज आय आस्क एव्हरी टाइम, जेव्हा पण मी मशीन लर्निंग शिकवतोय त्याला एक मी प्रश्न विचारतो. एक्झाम्पल, माय क्वेश्चन इज, जर मला मला पाचवीमध्ये पाचवीमध्ये राहू दे, आपण एक एक्झाम्पल बदलूया. जर मी एका कंपनीमध्ये जॉबला लागलो नवीन ऍज अ फ्रेशर म्हणून, म्हणजे माझा 0 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे, मला सॅलरी आहे 15,000 रुपये. ओके. 15,000 रुपये. 1 वर्षानंतर माझी सॅलरी झालेली आहे 20,000 रुपये. 2 वर्षानंतर सॅलरी झालेली आहे माझी 25,000 रुपये. 3 वर्षानंतर माझी सॅलरी झाली आहे 30,000 रुपये. 4 वर्षानंतर माझी सॅलरी किती असेल? येस, आन्सर करा बघा सगळ्यांनी. किती असेल सॅलरी माझी, सांगा बघूया अंदाजे. येस, इट कॅन बी 35,000. येस, व्हेरी गुड. सगळ्यांनी आन्सर द्या. ओके. सिंपल. इट कॅन बी 35,000. वाय? Because it finds pattern. It finds pattern in our data that every year salary is incrementing by 5,000. एक प्रत्येक वर्षी काय होते, सॅलरी 5,000ने वाढत चालली. पण मला सांगा, इज इट गोइंग टू बी सेम फॉर ऑल ऑफ यू ऑल्सो? नाही. असं आहे का की प्रत्येकाला 15,000 सुरुवात करायची आहे? नाही. समजा अजून एखादा व्यक्ती आहे, समजा प्रतीक नावाचा व्यक्ती आहे. ही जॉईंड ॲज अ फ्रेशर बट ही स्टार्टेड विथ 50,000 रुपीज सॅलरी. पॉसिबिलिटी आहे का? हो आहे. 1 वर्षात त्याचा पगार झाला आहे 70,000 रुपये. 2 वर्षात त्याचा पगार झाला आहे 1,25,000 रुपये. 3 वर्षात त्याचा पगार झाला आहे किती होणार सांगा आता? इथं आपल्याला बघा इतका परफेक्ट पॅटर्न सापडत नाही आहे. इथं 20,000 नंतर मग डायरेक्ट 40-45,000 वाढला एकदम बघा. हाऊ इज इट पॉसिबल? यस, पॉसिबल तर आहे, पण याच्यासाठी काय झालं, फॉर्म्युला वेगळा आहे. मग आता मला प्रश्न विचारायचा आहे, कॅन यू टेल मी व्हॉट इज फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग एरिया ऑफ सर्कल?
व्हॉट इज फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ सर्कल? येस, आन्सर मध्ये उत्तर द्या. येस, यू कॅन राईट इन चॅट बॉक्स. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ सर्कल? Pi r square. Thank you very much. Pi r square. Pi into r into r. व्हेरी गुड. मग सांगा बघूया पायची व्हॅल्यू काय आहे? पायची व्हॅल्यू काय आहे? 3.14. हे कुठून ठरलं? आता असं आहे का इथं कुणाची वेगळी आले का बघा, सगळ्यांनी चॅटमध्ये मेसेज केलाय आणि सगळ्यांची व्हॅल्यू काय आहे? 3.14च आहे. का? कारण दिस इज युनिव्हर्सल. इट इज अ स्टँडर्ड. थँक्यू जीवन. इट इज अ स्टँडर्ड. राईट. मग इथं सांगा, इथं काय स्टँडर्ड फॉर्म्युला आहे का रे? फॉर्म्युला आहे, पण प्रत्येकाचा रेशो वेगळा आहे, सॅलरीचा रेशो. आणि इथं आपल्याला काय होतंय? रेग्युलर गोष्टी वर्कआउट करत नाहीत. ओके, काय झालं? तर इथं गोष्टी बदलल्या. आणि ह्या केसमध्ये आपण कोणाला इंट्रोड्यूस करतोय? मशीन लर्निंगला. आपण मशीनला म्हणतोय मी तुला डेटा देतो आणि तू डेटा मधून कर. पॅटर्न फाइंड कर. मग हा जर डेटा किंवा हा डेटा आपण गणितामध्ये एक सब्जेक्ट शिकला होता, गणितामध्ये एक टॉपिक शिकला होता बघा, स्ट्रेट लाईन नावाचा. स्ट्रेट लाईन नावाचा चॅप्टर मध्ये काय शिकलो होतं आपण? इथे आपल्याकडं मी पेंट मध्ये जातोय. ओके, आपण काय करतोय? इथे आपण एक्स आणि वाय घेतोय. हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस आणि हा आपला वाय ऍक्सिस. इथं आपण काय करतोय? इथं आपण म्हणतोय 0 इयर्स ऑफ सॅलरी, 1 इयर एक्सपिरियन्स, 2 इयर एक्सपिरियन्स, 3 इयर्स एक्सपिरियन्स, राईट, 4 इयर एक्सपिरियन्स आणि प्लॉट करत होतो. आणि इकडे म्हणतोय पगार 10,000, इथं म्हणतोय 20,000, इथं म्हणतोय 30,000, इथं म्हणतोय 40,000. एक्स आणि वाय वर प्लॉट करतोय. आणि झिरोला पगार किती आहे? 15,000 आहे. मग तो पॉईंट कुठे येतोय आता आपला? इथं पॉईंट येतोय. राईट, इथे आपला हा पॉईंट येतोय. मी तो वेगळ्या कलरनं पॉईंट करतो, तो म्हणजे आपल्याला थोडासा समजायला सोपं जाईल. इथे आपला 15,000. 1 वर्षानंतर पगार किती आहे? 20,000 आहे. मग तो आपला इथं पॉईंट आला. राईट, तो आपला इथं पॉईंट आला. 2 वर्षानंतर पगार किती आहे? 25,000. तो इथं पॉईंट आला. 30 वर्षानंतर तो पगार इथं आहे, तो पॉईंट इथं आला. परत 35 नंतर इथं आला. मग इथं आपण काय करतोय? याच्यामध्ये एक स्ट्रेट लाईन फाइंड करायचा प्रयत्न करतो. आणि गणितानुसार आपण हिला काय करतो? स्ट्रेट लाईन करतो. राईट. आणि मग तुम्हाला प्रश्न पडतोय की सर सांगा 4 वर्षानंतर पगार किती असणार आहे, 5 वर्षानंतर पगार किती असणार आहे? तर तो आपण या लाईनला कन्सिडर करून सांगतोय. या लाईनवर पॉईंट जो येईल ना, तो इंटरसेक्शन करून सांगतोय. आणि याच्यासाठी आपण गणितामध्ये एक फॉर्म्युला वापरतोय, ज्याचा जो फॉर्म्युला काय आहे स्ट्रेट लाईनचा? y इज इक्वल टू mx प्लस बी. y इज इक्वल टू mx प्लस बी. म्हणजे इथं तुम्हाला m ची व्हॅल्यू असते, x ची व्हॅल्यू असते आणि b ची व्हॅल्यू असते. तुमच्याकडे असते, त्याच्यानुसार तुम्ही y काढताय. म्हणजे y म्हणजे काय? सॅलरी काढ. आणि हा फॉर्म्युलावर तो काम करतो. मग असे फॉर्म्युले डेव्हलप केलेले आहेत कोडिंग मध्ये आणि ते मशीन लर्निंग म्हणून त्याला अवेलेबल केले आहेत. त्याला आपण काय म्हणतोय? मशीन लर्निंग म्हणतोय. सगळ्यांना कळालंय का बघा? सगळ्यांनी टाईप करा सी इफ इट इज क्लिअर. सगळ्यांना समजलं असेल. एकदम सोप्या भाषेत मी समजायचा प्रयत्न केला आहे. आपल्याकडे खूप वेळ नाही आहे, पण जेवढं मी सांगितलं तेवढं कळालं का? टाईप सी इफ इट इज क्लिअर. येस एव्हरीवन. येस, गो अहेड. एव्हरीवन टाईप सी इफ इट इज क्लिअर. काय केलं आपण? सिंपल गोष्टी सांगितल्या. डन. ओके. येस. अँड दॅट इज व्हॉट मशीन लर्निंग इज. सर मग व्हाय ओनली पायथन? व्हाय नॉट जावा? व्हाय नॉट सी? सर आम्हाला सी येतंय की आमच्या कॉलेजमध्ये पहिल्याच वर्षी आम्हाला सी शिकवतात. मग सी मध्ये का नाही आहे, पायथन मध्ये का? तर याचा एक रूल आहे, सिंपल कारण आहे. काय आहे? तर मागणीनुसार पायथन मध्ये खूप साऱ्या रेडीमेड गोष्टी अवेलेबल आहेत. काय आहेत? मेनी रेडीमेड थिंग्स आर अवेलेबल. रेडीमेड थिंग्स आर अवेलेबल. ओके, रेडीमेड थिंग्स आर अवेलेबल. कशासाठी? राईट. समजा, ओके, काय झालं? एक फंक्शन करायचं आहे आपल्या घरी आणि त्या फंक्शन मध्ये आपल्याला काय करायचं आहे?
स्वयंपाक बनवायचा आहे, जेवण करायचं आहे सगळ्यांसाठी, आणि आपण ठरवलं की आपण असा आयटम बनवायचा की तो आयटम साठी लागणारे रिक्वायरमेंटच मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे. तुम्ही बनवाल का रे? नाहीच. समजा एक्झाम्पल आता मी देतो. रिसेंटली आम्ही आमच्या घरी एक फंक्शनसाठी आम्हाला करायचं होतं. काय करायचं होतं? आपण कॉर्न वापरून कटलेट डेव्हलप करायचं, कटलेट बनवायचं, कॉर्न कटलेट. ओके, म्हणजे मक्याच्या कणसाची जे बी असतात त्याचा कटलेट करायचा. मग मला सांगितलं कटलेट करायचा आहे, घेऊन या. मग मी पूर्ण कोल्हापूर फिरलो आणि मला लास्ट वीक मध्ये कणीसच मिळालं नाही, मक्याचं कणीस मिळालंच नाही. का मिळालं नाही? कारण तो सीझनच नाही आहे, आता मिळतच नाही आहे ते. राईट? म्हणजे काय? आपल्याला करायचं आहे, पण त्यासाठी अवेलेबल गोष्टी नाही आहेत. मग कॅन वी डू इट? नो. राईट? मग या सिमिलरली सी प्रोग्रामिंग लँग्वेज, सी प्लस प्लस, जावा सारख्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये लोकांनी प्री डेव्हलप्ड गोष्टी तयार ठेवलेल्या नाही आहेत. याचा अर्थ असा नाही आहे की आपण सी मधून मशीन लर्निंग करू शकत नाही, असं काही नाही आहे. जावा मधून करू शकत नाही असं नाही आहे. आपण पायथन मध्येच का करतो? कारण देर आर ऑलरेडी मेनी रेडीमेड थिंग्स अवेलेबल. आणि त्या रेडीमेड थिंग्सला आपण काय म्हणतो टेक्निकल भाषेमध्ये? त्याला म्हणतोय आपण लायब्ररीज. त्याला आपण काय म्हणतो? आपण लायब्ररीज. आणि म्हणून पायथॉन बिकेम प्रोग्रामिंग लँग्वेज फॉर मशीन लर्निंग. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ फॉलो होते एक आर नावाची लँग्वेज, पण ती कॉलेजमधल्या सिलेबसमध्ये जास्त आहे. इंडस्ट्रीमध्ये 99% प्रोजेक्टमध्ये पायथन लँग्वेज वापरतात. 99% प्रोजेक्ट मध्ये पायथन ही लँग्वेज वापरली जाते, नॉट आर. मग 1% आपण आरच्या कशाला मागे लागायचं? जर तुम्ही कंपनीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एखादा प्रोजेक्ट आला सॉरी, तो कंपल्सरी आर मध्ये करायचा आहे, देन यू कॅन लर्न आर. कारण आर शिकणं इतकं अवघड नाही आहे जर तुम्हाला पायथॉन येत असेल तर. आणि आपण आता पायथॉन शिकून जायचं. इज इट क्लिअर? तर पायथन का लँग्वेज बनलेली आहे कोडिंगची? मशीन लर्निंगची. मशीन लर्निंगची लँग्वेज आहे. वाय? बिकॉज लायब्ररीज आर अवेलेबल. ओके, बिकॉज लायब्ररीज आर अवेलेबल. ओके, लायब्ररीज अवेलेबल आहे. दॅट्स ऑल. Is it clear to everyone? Yes, type C if it is clear. Again, please type C if it is clear. Too good. Okay, very good. एवढं सोपं आहे, काही अवघड नाही आहे. आपण आता सगळ्या गोष्टी करणार आहोत. आपण एक मशीन लर्निंग मध्ये प्रोजेक्ट करणार आहोत आणि नुसतं तेवढं नाही आहे, आपण वेब डेव्हलपमेंट पण करणार आहोत. आणि वेब डेव्हलपमेंट मध्ये मशीनचा प्रोजेक्ट पण ऍड करायचा आहे, सगळं करायचं आहे आपण. राईट? मग त्यासाठी तुम्हाला आता काय करायला लागेल? पायथॉन इन्स्टॉल पाहिजे. पायथॉन इन्स्टॉल करायचं आहे. सर ज्यांना ऑलरेडी पायथॉन माहितीच नाही आहे त्यांच्यासाठी मी शॉर्ट मध्ये पद्धती सांगतोय, आणि मग तुम्ही जाऊन इंटरनेटवर व्हिडिओ बघू शकताय हाऊ टू इन्स्टॉल पायथॉन. ओके, तर पायथॉन जर मला इन्स्टॉल करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मला जायचं आहे गुगलला. गुगल ओपन करा आणि इथं म्हणायचं आहे पायथॉन सर्च करा. पायथॉन डाउनलोड म्हणा. पायथॉन डाउनलोड म्हटलं की तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाताय, www.python.org/download याच्यावर क्लिक करा. आणि इथं बघा तुम्ही पायथॉन मध्ये गेलेला आहात. इथं गेल्यानंतर इथं बघा आलं, बघा पायथॉन इज एव्हरीवेअर नाव. ओके, पायथॉन जगातली सगळ्यात जास्त वापरलेला लँग्वेज आहे आता. राईट? इथं जा आणि इथं जर म्हणायचं डाउनलोड, इथं बघा दिलाय डाउनलोड. मग सध्या मी पर्सनली 3.10 प्रेफर करतोय, कारण लेटेस्ट जे काही लायब्ररीज अवेलेबल होत आहेत दे आर व्हेरी कम्पॅटेबल, दे आर परफेक्ट विथ 3.10. 3.10 किंवा 3.11 तुम्ही डाउनलोड करा आणि नेक्स्ट 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 इन्स्टॉलेशन कम्प्लीट. डन. पायथॉन इन्स्टॉलेशन झालेलं आहे. तर काय करायचं आहे? गो टू ऑफिशियल वेबसाईट अँड डाउनलोड अँड इन्स्टॉल. गो टू ऑफिशियल वेबसाईट, डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा. मग एवढं झालं का? नाही आहे. स्टेप नंबर 2, पायथॉन मध्ये आपल्याला लायब्ररीज डाउनलोड करावं लागतात ना. मग लायब्ररीज डाउनलोड करण्यासाठी आपल्याला एक पिप नावाचं सॉफ्टवेअर लागतं किंवा पिप नावाचा एक प्रोग्राम लागतो. पिप म्हणजे कोण? पायथॉन पॅकेज इन्स्टॉलर. ओके ओके, किंवा पॅकेज इन्स्टॉलर फॉर पायथॉन असंही म्हटलं तरी चालेल. पॅकेज इन्स्टॉलर फॉर पायथॉन, पिपचा लॉंग फॉर्म. ओके, यस. तो कुठं असतो?
मग इथं स्टार्ट मध्ये क्लिक करायचं आणि जाऊन सर्च करायचं पायथॉन. पायथॉन सर्च केल्यानंतर तुमच्याकडे बरोबर पायथॉनचा पाथ आलेला आहे बघा. आणि इथं पायथॉन लगेच क्लिक करायचं नाही आहे, तर इथं साईडला जायचं आणि क्लिक करायचं ओपन फाईल लोकेशन. ओपन फाईल लोकेशन. ओपन फाईल लोकेशन म्हटल्यानंतर तुम्हाला काय होतं, एक स्टार्टअप प्रोग्राम्स मध्ये पायथॉन मध्ये येतोय. लगेच डबल क्लिक करायचं नाही, अगेन परत त्याला राईट क्लिक करायचं, परत त्याला राईट क्लिक करायचं आणि इथं म्हणायचं काय, ओपन परत फाईल लोकेशन. याच्यावर क्लिक करा. मग तुमच्याकडे जिथं पण पायथॉन इन्स्टॉल आहे त्या पाथला तुम्ही येता. राईट. येस. याच्यामध्ये एक स्क्रिप्ट नावाचा फोल्डर आहे, त्या फोल्डरच्या आतमध्ये जायचं आणि हा पाथ कॉपी करायचा. हा पाथ कॉपी करायचा. ओके. तुम्ही जेव्हा स्वतःहून हा प्रॅक्टिस करायला लागाल, पायथॉन मध्ये जास्तीत जास्त लायब्ररीज अवेलेबल आहेत आणि दॅट इज वाय पायथॉन इज युज्ड. ओके. येस. व्हिडिओ परत ऐका. मी या व्हिडिओमध्ये सांगितलं की व्हाय पायथॉन 3.10, बिकॉज सगळ्या लायब्ररी ज्या अवेलेबल आहेत त्या लायब्ररीची कम्पॅटिबिलिटी 3.10 3.11 बरोबर आहे. एकदम लेटेस्ट व्हर्जन बरोबर तुमच्या प्रोग्राम मध्ये मिसमॅच येऊ शकतात. प्रोग्राम माझ्याकडे ओके रन होतोय आणि तो तुमच्याकडे रन होणार नाही अशी सिच्युएशन येऊ शकते. राईट. त्यामुळे व्हर्जन फार महत्वाचं आहे. ओके. तर इथं गेलो आपण, स्क्रिप्ट नावाचा हा पाथ घेतला कॉपी करून आणि जायचा स्टार्ट मध्ये जायचं आणि सर्च करायचा एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट आणि इथे येईल बघा एडिट सिस्टीम एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स. याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं जायचं एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स मध्ये जा आणि इथं गेल्यानंतर आयदर युजर डिफाईन मध्ये युजर व्हेरिएबल्स किंवा सिस्टीम व्हेरिएबल्स मध्ये पाथ नावाचा ऑप्शन शोधायचा. पाथ इथं आहे आणि इथं पण आहे. राईट. दोन्हीपैकी एका पाथ मध्ये जायचं आहे आणि आता माझ्याकडे इथं नाही आहे, मी सिस्टीम मध्ये केलेलं आहे. ते सिस्टीम मध्ये पाथ मध्ये जा, नो प्रॉब्लेम. आणि इथे जाऊन काय करायचं आहे, न्यू म्हणायचं आणि इथं पाथ पेस्ट करायचा, जो कॉपी करून आणलाय तो. परत अजून एक न्यू म्हणायचं, पाथ पेस्ट करायचा आणि स्लॅश स्क्रिप्ट उडवायचं आणि मग म्हणायचं ओके. ओके. ओके म्हटलं, परत ओके म्हणा आणि क्लोज करा. आता मी माझ्याकडे फक्त रिमूव्ह करतोय कारण सारखं सारखं सेम पाथ गुड चांगले प्रॅक्टिस नाही आहे. माझ्याकडे ऑलरेडी आहे ना, इथं लास्टला आहे बघा, त्यामुळे मी आहे तसा ठेवतोय, नो प्रॉब्लेम. डन. व्हेरी गुड. काय केलं आपण, आपण विंडोज ओएस ला सांगितलं काय, की या दोन पाथ मध्ये माझे काही प्रोग्राम्स इन्स्टॉल आहेत, ते तुला लागणार आहेत. डन. आणि एवढं झाल्यानंतर सगळ्यांनी काय करायचं आहे, डन झालेला आहे. काय करायचं, कमांड प्रॉम्प्ट उघडा, स्टार्ट मध्ये क्लिक करा आणि सीएमडी टाईप करा. स्टार्ट मध्ये क्लिक करा आणि सीएमडी टाईप करा आणि इथं काय करा, इथं फक्त पायथॉन टाईप करा आणि एंटर मारा. पायथॉन टाईप केल्यानंतर इथं बघा पायथॉन चालू झालेलं आहे. जर हे चालू झालं नाही, एरर आला, काय एरर येईल तुम्हाला, तिथं मी एक्झिट करतोय, परत सीएलएस करतोय आणि समजा चुकीचं टाकलं, मी चुकीचं टाकतो तात्पुरतं, तुम्ही पायथॉन टाकताना चुकलं तर हा काय म्हणतोय बघा, पायथॉन इज नॉट रेकग्नाइज्ड ऍज इंटरनल ऑर एक्सटर्नल कमांड. असा जर तुम्हाला एरर आला तर समजायचं की आपल्या लॅपटॉपमध्ये पायथॉन इन्स्टॉल नाहीये. मग परत जाऊन चेक करा व्यवस्थित सगळं केलंय का आणि डन. आणि अशा तऱ्हेने आपण सगळ्यात पहिल्यांदा पायथॉन इन्स्टॉल केलं, त्याच्यानंतर आपण काय केलं, पिप पण इन्स्टॉल केलं. पिप म्हणजे काय, पॅकेज इन्स्टॉलर फॉर पायथॉन. एवढं झालं संपलं का, नाही. आपण पायथॉनचं म्हणजे मशीन लर्निंगचे प्रोग्राम्स हे आपण ज्युपायटर किंवा ज्युपिटर नावाच्या सॉफ्टवेअरमध्ये करतो. ओके. ज्युपिटर काय आहे, स्पेलिंग फक्त वेगळं आहे त्याचं, JUPY आहे. ज्युपिटर इज अ नोटपॅड किंवा नोटबुक, ओके, किंवा एन्व्हायरमेंट विच हेल्प्स टू डेव्हलप मशीन लर्निंग प्रोजेक्ट्स. मशीन लर्निंग प्रोजेक्ट्स. मग हाऊ टू इन्स्टॉल, टू इन्स्टॉल ज्युपायटर एक्झिक्यूट कमांड. कुठली कमांड एक्झिक्यूट करायची आपल्याला, आता त्यासाठी पहिल्यांदा कमांड प्रॉम्प्ट उघडायचा आणि जाऊन कमांड मारायची, पिप इन्स्टॉल नोटबुक. ओके. इथं ज्युपिटर असा शब्द वापरायचा नाही, पिप इन्स्टॉल नोटबुक. चला मग मी इथं काय करतोय, पिप इन्स्टॉल नोटबुक. आता इथं सगळ्यात महत्वाचं आहे काय, की तुमच्याकडे इंटरनेट चालू पाहिजे. इंटरनेट चालू पाहिजे. ओके. सगळ्यांना क्लिअर आहे, इंटर मारायचं आहे आणि मग इंटरनेटवरून काय होईल, नोटबुक इन्स्टॉल होईल. हे झाल्यानंतर काय, आता मी हे रन करत नाही, माझ्याकडे ऑलरेडी रनिंग इन्स्टॉल आहे. परत इन्स्टॉल केल्यानंतर इश्यू यायला नको म्हणून मी करत नाहीये. राईट.
इथं पण काय झालं, सगळ्यांचं इन्स्टॉल झालेलं आहे. मग टू ओपन ज्युपिटर काय करायचं आहे, कमांड एक्झिक्यूट करायची आहे. परत एक्झिक्यूट कमांड. कोणती कमांड एक्झिक्यूट करायची आहे, ज्युपिटर स्पेस नोटबुक. ओके, काय करायची कमांड, ज्युपिटर स्पेस नोटबुक. याच्यामुळे काय होईल, इट विल ओपन ब्राउझर. कोणता, तुमच्याकडे जो काय ब्राउझर असेल तो ब्राउझर, अँड गिवन पाथ. पाथ कोणता, http://localhost:888 समथिंग. लेट अस सी, आपण हाच होतोय का चेक करूया. आणि जातोय आणि तुम्हाला मी एंटर. काय झालं बघा, आता कमांड प्रॉम्प्ट मध्ये काहीतरी प्रोग्राम रन व्हायला चालू होईल, ज्युपिटर नोटबुक, आणि बाय डिफॉल्ट लगेच ब्राउझर ओपन झाला बघा. ब्राउझर ओपन झाला, localhost:8888 आणि डन. थोडस शांत राहा, पेशन्स ठेवा आणि बघा इंटरनेटवर. जरा झूम कमी करतो. आणि इथं तुमच्याकडे काय झालं आहे, इथं तुमच्याकडे ओपन झालेला आहे. व्हेरी गुड. हे कुठला पाथ आहे, हा तुमचा सी ड्राईव्ह मधला. मग मी काय करतोय, माय कम्प्युटर ओपन करूया, कम्प्युटर मध्ये जाऊया. ओके, कम्प्युटर ओपन होतं काय तर. ओके, मी कधी असं उघडतच नाही. मी काय करतो, एक्सप्लोरर. एक्सप्लोरर आहे का, ओके, फाईल एक्सप्लोरर ओपन करूया. म्हणजे माय कम्प्युटर ओपन झाला. इथे आपण सी ड्राईव्ह मध्ये, हा आपला धिस पीसी आहे ना, त्याच्यामध्ये सी ड्राईव्ह मध्ये जायचं आहे. युजर्स नावाच्या फोल्डरमध्ये अभिजित नावाचा फोल्डर, तुमच्या कम्प्युटरचा जो काही युजर असेल, जो तुमचा हा प्रतीकचा लॅपटॉप असेल तर प्रतीक नावाचा येईल, ज्या नावाने तुम्ही लॅपटॉप मध्ये युजर क्रिएट केलाय त्याच्यानुसार इथं बघा हा पाथ तुमच्या ज्युपिटर मध्ये ओपन झाला आहे. व्हेरी गुड. मग इथं काय करायचं आहे, इथं आपल्याला सगळं कोडिंग करायचं आहे. येस, इथं पण सगळ्यांना कळालंय का, सगळ्यांनी टाईप करा सी इफ इट इज क्लिअर. चला सगळ्यांनी टाईप करा सी इफ इट इज क्लिअर. इथं पण सगळ्यांना क्लिअर आहे, सगळ्यांचे मेसेज पाहिजे मला, एक आणि एक व्यक्तीचा मेसेज पाहिजे. तर टोटल 89 पीपल. आय वॉन्ट मेसेज ऑफ ऑल 89 पीपल. यस, गो अहेड. येस, सगळ्यांचे मेसेज पाहिजेत मला. थँक्यू व्हेरी मच. किती सिंपल आहे बघा. इथं पण आपण काय केलं, आता आपल्या लॅपटॉपवर आपण कॉन्फिगरेशन करून ठेवलेलं आहे. व्हेरी गुड. आता मी जातोय आणि आता आपला एक प्रोजेक्ट करायचा आहे. ओके, मी डायरेक्टली प्रोजेक्ट शिकवणार तुम्हाला. ओके ओके, आपल्याकडे फक्त 2 तासाचा वेळ आहे, त्यामुळे प्रोजेक्ट. ओके, सो आता प्रोजेक्ट काय करायचा आहे, तर मशीन लर्निंग जे आहे, अल्गोरिदम जे आहेत ना मशीन लर्निंगचे, दे आर कॅटेगराइज्ड इनटू 3 कॅटेगरीज. मशीन लर्निंग अल्गोरिदमची कॅटेगरी कुठल्या कुठल्या आहेत, एक आहे सुपरवाइज्ड मशीन लर्निंग. सुपरवाइज्ड मशीन लर्निंग. नंबर 2 आहे अनसुपरवाइज्ड मशीन लर्निंग. आणि तिसरी आहे रिइन्फोर्समेंट लर्निंग. ओके, रिइन्फोर्समेंट लर्निंग. ह्याच्यामध्ये काय असतं सुपरवाइज मशीन लर्निंग मध्ये, सुपरवाइज मशीन लर्निंग मध्ये म्हणजे आपण जे हे बघितलं ना एक्झाम्पल, हे म्हणजे आपलं सुपरवाइज मशीन लर्निंग आहे. म्हणजे काय, इनपुट साठी आउटपुट काय आहे आपल्याला माहित असतं, ऍडव्हान्स मध्ये माहित असतं. काय म्हणतोय मी, सुपरवाइज मशीन लर्निंग मध्ये वी नो किंवा वी हॅव इनपुट ऍज वेल ऍज आउटपुट, ज्याच्या बेसिसवर आपण काय करतो, लर्निंग करतो. राईट. अँड ह्या मग आपण नंतर विचारतो, या इनपुटवर तुम्ही मला आउटपुट सांगा काय येईल. आपण काय म्हणतोय, इनपुट आणि आउटपुट. म्हणजे आपल्याला आउटपुट पण तयार आहे. 1 वर्षाच्या एक्सपिरियन्सला एवढा पगार, 2 वर्षाला एवढा पगार, 3 वर्षाला एवढा पगार, अँड सो ऑन. अनसुपरवाइज मध्ये काय असतं, आपल्याकडे आउटपुट नसतं. वी हॅव ओनली इनपुट. ओनली इनपुट. अँड व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू फाइंड काय, पॅटर्न. पॅटर्न किंवा किंवा सिमिलॅरिटी बिटवीन डेटा. हे अनसुपरवाइज मध्ये असतं. आणि रिइन्फोर्समेंट मध्ये आपण ह्या दोन्हीच्या कॅटेगरीच्या वेगळंच असतं. ते त्याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये एक एजंट असतो. एजंट म्हणजे एक पर्सन बसल्यासारखं किंवा एक कोड आहे. तो काय करतोय, चेक करतोय, चेक वेदर
right action is taken or wrong action is taken. Okay, if right action, then give good marks, positive marks, else negative marks. राईट, म्हणजे हे सरांच्या सारखं आपले सर बसलेत आणि आपली परीक्षा चेक पेपर चेक करतात, तुम्ही बरोबर सोडला की नाही, बरोबर सोडला किंवा नाही. राईट, तर याला आपण रिइन्फोर्समेंट लर्निंग म्हणतो. हे कुठं वापरतात? हे हे गेम प्रोग्रामिंग मध्ये वापरतात किंवा टेस्ला कार वगैरे आहे ना त्याच्यामध्ये वापरलं तर हे रिइन्फोर्समेंट लर्निंग. राईट, हे थोडं वेगळंच राहतं, खूप कॉम्प्लेक्स आहे, सध्या आपण त्याच्यामध्ये जायचं नाहीये. सुपरवाइज मशीन लर्निंग मध्ये दोन प्रकार होतात परत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार होतो तो म्हणजे कोणता? क्लासिफिकेशन. आणि दुसरा प्रकार होतो तो रिग्रेशन. क्लासिफिकेशन मध्ये आपण काय करतोय? वी फाइंड कॅटेगरी ऑफ डेटा. राईट, कॅटेगरी ऑफ डेटा म्हणजे मी तुम्हाला दोन कॅटेगरीचे फोटो दाखवणार आहे, एक कुत्र्याचे आणि एक मांजराचे, आणि तुम्हाला मी सांगणार आहे काय करा, यांना दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करा, डॉग आणि कॅट, डॉग कॅट, डॉग कॅट. दॅट्स ऑल. म्हणजे काय कॅटेगरी तुम्हाला माहिती आहे. किंवा मी तुम्हाला मार्क्स दाखवेन, तुम्हाला सांगायचं ते पास आहे का फेल आहे, पास फेल पास फेल पास फेल, किंवा डिस्टिंक्शन, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, नापास, अँड सो ऑन. राईट, म्हणजे काय करतो आपण? क्लासिफाय करतोय डेटा ह्या कॅटेगरीमध्ये किंवा त्या कॅटेगरीमध्ये किंवा त्या कॅटेगरीमध्ये. आणि रिग्रेशन मध्ये काय करतोय आपण? वी फाइंड कंटिन्युअस व्हॅल्यू. कंटिन्युअस व्हॅल्यू म्हणजे काय? हे प्रकार, सॅलरी किती असणार आहे माझी, यानंतर सॅलरी किती असणार आहे ते फाइंड करणं, ह्याला आपण म्हणतोय कंटिन्युअस व्हॅल्यू, ह्याला म्हणतोय आपण रिग्रेशन. अनसुपरवाइज मशीन लर्निंग मध्ये परत दोन कॅटेगरी येतात, ह्याला म्हणतोय क्लस्टरिंग आणि ह्याला म्हणतोय बी असोसिएशन. अजून एक कॅटेगरी येते त्याला म्हणतात डायमेन्शनॅलिटी रिडक्शन. ओके, अँड सो ऑन. ओके, तर हे लगेच समजून घेऊन त्रास करून घ्यायची गरज नाहीये. सगळ्यांना एवढं कळालं का? क्लासिफिकेशन आणि रिग्रेशन. डन. राईट, तर सगळ्यांना क्वेश्चन आहे, इज इट क्लिअर? सगळ्यांनी टाईप सी करायचं आहे, सी टाईप करायचं आहे इफ इट इज क्लिअर. थेरॉटिकली आपण बघितलेलं आहे, टाईप सी इफ इट इज क्लिअर. ओके, हे ऑलरेडी ज्यांना कॉलेजमध्ये मशीन लर्निंग सब्जेक्ट झाला असेल किंवा होणार आहे त्यांना हे थिअरॉटिकली ऑलरेडी माहिती आहे, याच्यापेक्षाही पण जास्त माहिती असेल. ओके, नो प्रॉब्लेम. नाऊ वी हॅव टू डू फर्स्ट प्रोजेक्ट. आता आपल्याला काय करायचं आहे? प्रोजेक्ट डेव्हलप करायचा आहे आपल्याला. सो लेट्स डेव्हलप रिअल प्रोजेक्ट. वन प्रोजेक्ट कशासाठीचा? आपण काय करूया? क्लासिफिकेशन मधला एक प्रोजेक्ट करूया. सर कसला प्रोजेक्ट करायचा? तर माझ्याकडे एक डेटा आहे. ओके, मी तुमच्या प्रोजेक्टसाठी एक स्पेशल तुमच्या ह्या क्लाससाठी डेटा डाउनलोड करून ठेवला आहे. त्याच्यामध्ये काय आहे? एखाद्या व्यक्तीला डायबिटीज होईल का नाही, डायबिटीज म्हणजे शुगर होईल का नाही, आपल्याला ठरवायचं आहे किंवा सांगायचं आहे. कशाच्या बेसिसवर? वेगवेगळ्या डेटाच्या बेसिसवर. कसं ठरवणार एखाद्या व्यक्तीला शुगर होईल का नाही? तो गोड खूप खातोय म्हणून त्याला शुगर होईल का? नाही. तर त्याच्यामध्ये खूप सारे फॅक्टर येतात. कुठला कुठला BMI येतो, तो फॅटी आहे का येतो, त्याला स्मोकिंगची सवय आहे का, ड्रिंकिंगची सवय आहे का, त्याच्यानंतर स्ट्रेस घेतो का खूप, असे खूप सारे फॅक्टर्स आहेत. आणि त्या फॅक्टरच्या बेसिसवर आपल्याला काय करायचं आहे? ठरवायचं आहे की व्यक्तीला डायबिटीस होईल का नाही. क्लिअर आहे सगळ्यांना? तर तो आता आपला प्रोजेक्ट करायचा आहे. त्यासाठी मग तुम्हाला मी डेटा सेट दाखवणार आहे आणि त्या डेटा सेट आपलं काम करायचं आहे. राईट, एव्हरीवन एक्साइटेड? इथं पण आपण काय केलं आहे? इथं पण आपण कम्प्लीट केलं आहे, थेरॉटिकली गोष्टी करत आलेलो आहोत. आता आपला प्रोजेक्ट करायचा आहे. त्यासाठी मी जातोय ज्युपिटर मध्ये आणि ज्युपिटर मध्ये जाऊन म्हणतोय नवीन फोल्डर तयार करतोय, न्यू फोल्डर. त्याला म्हणतोय मी काय? मास्टर क्लास नावाचा एक फोल्डर तयार करतोय. तिथं बघा फोल्डर आलेला आहे मास्टर क्लास नावाचा. त्याच्या आतमध्ये जातोय आणि इथं आपल्याला काय करायचं आहे? तो प्रोजेक्ट करायचा आहे. कसं करायचा? त्यासाठी आपल्याला या प्रोजेक्टसाठी काही लायब्ररीज लागणार आहे. राईट, चला मग आपण काय करूया? लायब्ररीज नीडेड फॉर डायबेटिक पेशंट प्रिडिक्शन किंवा डायबेटिक पेशंट क्लासिफिकेशन प्रोजेक्ट.
कुठल्या कुठल्या लायब्ररी लागणार आहेत? खूप साऱ्या लायब्ररीज असतात. ओके, त्यातल्या आपण आता काय करणार आहोत, 3 किंवा 4 लायब्ररी आपल्याला लागणार आहेत. नंबर 1, पहिली लायब्ररी लागणार नंपाय नावाची लायब्ररी आपल्याला लागणार आहे. नंबर 2, पांडास नावाची एक लायब्ररी लागणार आहे. नंबर 3, मॅटप्लॉट, सीबॉट नावाच्या काही लायब्ररी असतात. ते आता आपण सध्या जाणार नाही आहेत का, कारण ते वेळ लागतो त्याला खूप. आपण त्या गोष्टी सध्या बघणार नाही. आपण करूया नेक्स्ट लायब्ररी लागणार आहे आपलं, ज्याचं नाव आहे सायकिट लर्न. सायकिट लर्न. आणि चौथी लायब्ररी लागणार आहे आपल्याला स्ट्रीमलीट. स्ट्रीमलीट, राईट. आणि अजून एक लागणार आहे आपल्याला पिकल नावाची. पिकल. ओके, पिकल नावाची. तर ह्या 5 लायब्ररी आपल्याला इन्स्टॉल करायला लागतील. हाऊ टू इन्स्टॉल? त्यासाठी आपल्याला हा ऑलरेडी कमांड प्रॉम्प्ट ओपन आहे, याला क्लोज करायचं नाही. मग अजून एक कमांड प्रॉम्प्ट उघडू आपण, सीएमडी. अजून एक कमांड ओपन करू आणि जाऊन करायचं आहे पिप इन्स्टॉल. पिप इन्स्टॉल numpy space pandas space spelling perfect, mistakes are not allowed here, scikit dash learn space कुठली, स्ट्रीमलीट, STREAMLIT. आणि कोणती लागणार आहे आपला, पिकल. तर पिकल इन्स्टॉल करायची गरज नाही, ती बाय डिफॉल्ट अवेलेबल असतेच. आणि मग आपण काय करणार, ही कमांड एक्झिक्यूट करणार आहोत. कुठली कुठली, पिप इन्स्टॉल numpy स्पेस पांडास स्पेस सायकिट डॅश लर्न स्ट्रीमलीट डन. आणि जर मी एंटर मारलं तर काय होईल, इन्स्टॉल व्हायला लागेल. तर माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे, मी इन्स्टॉल करणार नाही आहे. तुम्ही काय करायचं, इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला इथं काय करताना एरर येत असेल, इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल, तर एकाला एक एक इन्स्टॉल करा, नो प्रॉब्लेम. पिप इन्स्टॉल डम्पाय, एंटर. पिप इन्स्टॉल पांडास, एंटर. पिप इन्स्टॉल सायकिट लर्न, एंटर. पिप इन्स्टॉल स्ट्रीमलीट, एंटर. आणि आपलं काम झालं आहे. आणि मग हा कमांड प्रॉम्प्ट क्लोज करायचा, राईट. मग मी इथं म्हणतोय ओके, इन्स्टॉलिंग टुगेदर आणि इंडिव्हिज्युअल इन्स्टॉलेशन. पिप इन्स्टॉल numpy, पिप इन्स्टॉल pandas, पिप इन्स्टॉल scikit-learn, पिप इन्स्टॉल streamlit. डन. ओके, आयदर धिस कमांड एक्झिक्यूट करा किंवा ही कमांड एक्झिक्यूट करा. आणि अशा तऱ्हेने आपण इन्स्टॉल केलं आहे. आता मग काय करायचं आपला, आता मी तुम्हाला डेटा सेट दाखवतो. डेटा सेट ऑलरेडी मी डाउनलोड करून ठेवला आहे, तो तुम्हाला मी ओपन करून दाखवतो. आणि इथे तुम्हाला डाउनलोडची लिंक मिळेल. ओके, नंतर मी ज्याला अपलोड करेन ना, तुम्हाला प्रोजेक्ट व्हिडिओ देईन ना बघायला, त्याला तुम्ही काय करा, या लिंकवर जाऊन डाउनलोड करू शकता. कुठं आहे, आता मी माझ्याकडे माझ्या कम्प्युटरमध्ये, माय कम्प्युटरमध्ये जातोय, धिस पीसी मध्ये जातोय मी, धिस पीसी. इथं जातोय लोकल डिस्क डी मध्ये जातोय. आणि इथं जाऊन काय करतोय, आय गॅप ऑनलाईन नावाचा एक फोल्डर तयार केला आहे. आणि इथं मास्टर क्लास नावाचा फोल्डर केला आहे. आणि इथं डेटा सेट नावाचा, इथं बघा डेटा नावाची फाईल आहे. कोणती फाईल आहे, सीएसव्ही फाईल आहे. सीएसव्ही म्हणजे कोणती रे, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू. ओके, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू. तर ही फाईल काय, किती एमबीची आहे, जवळजवळ 3.5 MB फाईल आहे. मोठी फाईल आहे, 10,000 रेकॉर्ड्स आहेत त्याच्या आतमध्ये. आणि मी काय करतो, तर ह्या फाईलला अपलोड करतो. कसं करायचं, इथं जायचं आणि इथं म्हणायचं अपलोड. अपलोड बटनवर क्लिक करूया. कुठं आहे रे, अपलोड बटनवर क्लिक केल्यानंतर धिस पीसी, बी ड्राईव्ह, आय गॅप ऑनलाईन, मास्टर क्लास, डेटा सेट. आणि ह्या फाईलला डबल क्लिक करा आणि ती फाईल ओपन झाली आहे बघा. त्याच्यावर क्लिक करतोय आणि उघडून बघा. इथं ओपन केल्यानंतर इथं दिसते, काय दिसते, याच्यामध्ये पहिला कॉलम आहे जेंडर नावाचा, दुसरा कॉलम आहे एज नावाचा, तिसरा आहे हायपर टेन्शन आहे का, हार्ट डिझीज काय आहे का, स्मोकिंगची हिस्ट्री काय आहे का, बीएमआय आहे का, HbA1 नावाचं काहीतरी लेवल असते, ब्लड ग्लुकोज लेवल आणि डायबेटीस आउटपुट. हा आपला आउटपुट कॉलम आहे. मग सांगा एकूण कॉलम किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 आणि मग 8 आणि हा 9. एकूण 9 कॉलम आहेत. त्यातले 8 कॉलम आहेत जे आपल्याला ठरवायला मदत करणार आहेत. काय ठरवायला मदत करणार आहेत, पेशंटला डायबिटीज आहे किंवा नाही. 0 म्हणजे नाही, 1 म्हणजे आहे, राईट. इथं आपण डेटा काय केला, आपण अपलोड केला. इथं ही फाईल आहे, असू दे. आता काय करायचं आहे, आता आपल्याला ऍक्च्युअली कोडिंग करायचं आहे पायथॉन मधून. मग काय करायचं आहे, ज्युपिटर मध्ये जायचं, न्यू बटनवर क्लिक करायचं. आणि हा पायथॉन 3 नावाचा तुमच्याकडे ऑप्शन येईल,
त्याच्यावर क्लिक केला की काय होतं, एक फाईल तयार होते बघा. इथं जर बघितलं तर इथं बघा फाईल तयार झाली बघा. अनटायटल डॉट IPYNB म्हणजे काय, पायथॉन नोटबुक. तसं .py फाईल असते, तसं IPYNB अशी फाईल आहे. ओके, डन. आता या फाईलला नाव देऊया आपण इम्प्लिमेंटेशन म्हणून. राईट, एक्सटेन्शन डिलीट करायचं नाही, इथं म्हणायचं रिनेम. इथं बघा, रिफ्रेश करून बघा, इथं आपल्या फाईलचं नाव झालं इम्प्लिमेंटेशन. डन. येस, आता जरास्त झूम करतो तुम्हाला दिसण्यासाठी. राईट, येस, कन्फर्म करा, दिसतंय का सगळ्यांना? त्यात जरासं कमी करतो. एवढं दिसतंय का सगळ्यांना? कोणीतरी सांगा, क्लिअर दिसतंय का? विजिबल असेल तर येस, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आता आपल्याला काय करायचं आहे, मशीन लर्निंगचा प्रोजेक्टची लाईफ सायकल असते. मशीन लर्निंगच्या प्रोजेक्टची एक लाईफ सायकल असते. लाईफ सायकल म्हणजे काय, प्रोजेक्ट करण्याची स्टाईल असते. कोणत्या कोणत्या पद्धतीने करायचं? सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो, डेटा घेतो. त्याच्यानंतर मग आपण काय करतो, डेटा तयार करतो. मग त्या डेटाचा अभ्यास पण करतो. मग डेटाला तयार करून ठेवतो कशासाठी, मॉडेलला शिकवायसाठी. आणि मॉडेलला शिकल्यानंतर विचारतो तुला समजले का, आणि मग समजून झाला असलं तर काय कर, आता मॉडेलला काय करूया आपण, वापरायला घेऊन जाऊया पुढच्या प्रोजेक्टमध्ये. तर असे 7 फेज मध्ये आपला मशीन लर्निंगचा प्रोजेक्ट काम करतो. ओके, तर पहिली फेज आपण ऑलरेडी केलेली आहे. डेटा आपल्याला काय करायचा होता, लोड करायचा आहे. तिथे जातोय आणि इथं आपण पहिलं काय करायचं, लोड करायचं लायब्ररीज. आपल्या ज्या लायब्ररीज आहेत ना त्या घ्यायच्या असतात. कसं घ्यायचं, इम्पोर्ट numpy as np, import pandas as pd. ओके, डन. स्ट्रीमलीट वगैरे आपल्याला लगेच लागणार नाही आहे, ती लागेल त्याला आपण घेणार आहोत. सायकिटलन लागेल त्याला आपण घेणार आहोत. येतं म्हणतो मी शिफ्ट एंटर, शिफ्ट एंटर किंवा इथं रन बटन दाबला की रन होतंय. आणि आता काय करायचं आहे, लेट्स लोड डेटा. त्याला डेटा सेट असं म्हणतात. डेटा सेट कुठल्या व्हेरिएबल मध्ये घ्यायचं असतं, डीएफ नावाच्या व्हेरिएबल मध्ये घ्यायचं असतं. ओके, नाही कळलं तरी काय हरकत नाही आहे, फक्त करत चला. ओके, समजा लागेल. पीडी डॉट, पीडी म्हणजे कोण, पांडास. त्याला म्हटलं तुझ्यातलं एक रीड अंडरस्कोर सीएसव्ही नावाचं फंक्शन रन कर. आणि त्याला सांगतोय काय, डेटा नावाची जी सीएसव्ही फाईल आहे, आपल्या फाईलचं नाव काय रे, डेटा डॉट सीएसव्ही नावाची फाईल आहे ना, तिला लोड कर. शिफ्ट एंटर मारलं बघा, लोड केला. समजा चुकून नाव चुकीचं टाकला आणि रन केला तर इथं एरर येणार तुम्हाला. काय येणार, फाईल नॉट फाउंड एरर येणार. मग नाव बरोबर टाका, शिफ्ट एंटर मारा, फाईल लोड झालेली आहे. किती रेकॉर्ड आहेत फाईल मध्ये कसं बघायचं, इथं म्हणायचं डीएफ डॉट शेप. शेप म्हटलं तर काय होतंय बघा, हा म्हणतोय अरे 10,000 रेकॉर्ड आहेत आणि 9 कॉलम आहेत. 10,000 बाय 9चा हा टेबल आहे. 10,000 रेकॉर्ड, 9 कॉलम. सर कॉलमची नावं कशी बघायची, किंवा कॉलम काय काय कसं बघायचं, डीएफ डॉट इन्फो म्हणायचं, कंस चालू कंस बंद. डीएफ डॉट इन्फो कंस चालू कंस बंद, शिफ्ट एंटर. काय काय आलं बघा, हा सांगतोय की हा डेटा फ्रेम आहे, याच्यामध्ये एकूण 10,000 रेकॉर्ड आहेत, एकूण 9 कॉलम आहेत. पहिल्या कॉलमचं नाव आहे जेंडर, त्याचा डेटा टाईप आहे ऑब्जेक्ट म्हणजे स्ट्रिंग. एज, डेटा टाईप आहे फ्लोट, आणि एक पण नल व्हॅल्यू नाही आहे. हायपरटेन्शन इंटिजर आहे, हार्ट डिझीज इंटिजर आहे, स्मोकिंग हिस्ट्री ऑब्जेक्ट आहे म्हणजे स्ट्रिंग आहे. बाकी सगळे कॉलम्स काय आहेत, इंटिजर आहेत किंवा न्यूमरिक आहे. दॅट्स ऑल, दॅट्स ऑल. आपलं काय कळालं बघा, एकूण किती कॉलम आहेत, 9 कॉलम आहेत. मग आता मला कोण सांगेल, आउटपुट कॉलम कोणता आहे आपला, आउटपुट कॉलम आहे आपला डायबिटीज. राईट, मग आपण इथं लिहूया पहिल्यांदा. आपला काय फाइंड झालं, आउटपुट कॉलम म्हणजे कुठला, रिझल्ट कॉलम. ओके, काय नाव आहे, डायबिटीज. स्पेलिंग बघा, DIABETES. ओके, इनपुट कुठले कॉलम, ऑदर 8 कॉलम्स, बाकीचे 8 कॉलम्स. मग सर कोडिंग मध्ये काय करतात, आता झालं आपल्या इकडं. राईट, आता आपल्याला सगळे कॉलम न्यूमरिक आहेत, काही टेन्शन नाही. फक्त जे स्ट्रिंग वाले कॉलम आहेत ना, ऑब्जेक्ट वाले, त्यांच्यामध्ये काय काय आहे व्हॅल्यू आपल्याला बघायच्या. ती कशी बघतात, इथं म्हणतोय डेटा फ्रेम इन ब्रॅकेट जेंडर, कॉलमचं नाव काय आपल्या, जेंडर. स्पेलिंग कॅपिटल स्मॉल परफेक्ट लागतं. आणि इथं म्हणतोय काय, डॉट युनिक, कंस चालू कंस बंद. काय केलं, युनिक व्हॅल्यू. तर जेंडर मध्ये काय काय असतं रे, मेल, फिमेल, आणि काय असेल तर
राईट. इथं म्हणतो शिफ्ट एंटर. इथं काय आलं बघा, फिमेल, मेल आणि ऑदर. ऑदर म्हणजे ट्रान्सजेंडर मध्ये येईल आपल्याला. बरोबर का? आपल्याला कळालं काय? जेंडर नावाच्या कॉलम मध्ये स्ट्रिंग डेटा होता आणि युनिक व्हॅल्यू काय या. आणि सर स्मोकिंग हिस्ट्री मध्ये पण काय बघूया आपण कसं करायचं. कॉपी करतो आणि इथं म्हणतोय पेस्ट आणि इथं म्हणतोय काय, कॉलमचं नाव काय, स्मोकिंग अंडरस्कोर हिस्ट्री, नाव कॉपी करतो आणि इथं मी पेस्ट करतो. इथं म्हणतोय मी शिफ्ट एंटर आणि इथं बघा काय काय आलेलं आहे, स्मोकिंग हिस्ट्री. नेव्हर, कधीच स्मोकिंग केलेलं नाही. इन्फो अवेलेबल नाही आहे. सध्या करतो. फॉरवर म्हणजे कधी कधी करतो. एव्हर, करंट एव्हर, त्याचा अर्थ काय असेल बघायला पाहिजे. आणि नॉट करंट, पूर्वी करायचो आता नाही करत. राईट. तर आपल्याकडे एवढ्या व्हॅल्यू आहेत. सर असं का बघितलं, तर एक मशीन लर्निंगचा नियम आहे. व्हॉट इज रूल ऑफ मशीन लर्निंग? मशीन लर्निंग अल्गोरिदम नीड्स डेटा इन नंबर फॉर्मॅट ओनली. ओके. ML कॅनॉट अंडरस्टँड काय, स्ट्रिंग डेटा. काय बघा, मशीन कॅनॉट अंडरस्टँड स्ट्रिंग डेटा. सर ये तो बहुत बढिया आहे. मग कसं करायचं, मग काय करता येईल, ह्या दोन कॉलमला आपल्याला काय करायला लागेल, नंबर मध्ये कन्वर्ट करायला लागेल. कसं करता येईल नंबर मध्ये, मग आपण काय करतोय, जेंडर मध्ये मेलला म्हणूया 1, राईट. फिमेलला म्हणूया 0, राईट. अल्फाबेटिकली कन्सिडर करून फिमेल अल्फाबेटिक एफ ला येतो ना, एम, आणि मग शेवटला काय येतं, OPQ, MNOP, ओ येतो ना. मग ऑर्डरला आपण म्हणूया 2. काय केलं, फिमेल, मेल आणि 2. म्हणजे काय केलं, 0 1 2 नंबर देऊन टाकला आपल्याकडे 1 नंबर. सर बाकी ह्या तिघांना काय करायचं, ह्या 1 2 3 4 5 6 6 व्हॅल्यू आहेत. सर याच्यातला सिक्वेन्सच माहिती नाही मला, प्रायव्हेट प्रायमरी कुठला, सेकंडरी कुठला. मग आपल्याला काय करायला लागेल, मग आपल्याला ह्या सगळ्यांसाठी ठरवावं लागेल काय काय द्यायचं. मग मी काय करतो, ह्या सगळ्यांना कॉपी करतो, सगळ्या व्हॅल्यूला. ओके. का करायला ते सगळं समजेल, डोंट वरी, जस्ट फॉलो करत चला मला. ओके. तुम्ही जेव्हा पण हा स्वतःहून रन करणार आहात, आता फक्त बघायचं आहे आणि याच्यानंतर तुम्ही स्वतःहून करून बघणार आहात, त्याला फक्त फॉलो करत जायचं. नेव्हर, एंटर मारतो. नो इन्फो, एंटर मारतो. येस, सगळ्या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये मला सिक्वेन्स लावायचा आहे. मग आता मला ऍक्च्युली हे येत नव्हतं सिक्वेन्स, म्हणजे पहिला काय करू, नो नो नॉट करंट महत्वाचा आहे, नेव्हर महत्वाचा आहे, हे मला कळत नव्हतं. मग मी काय केलं, थोडं चॅट जीपीटीला विचारलं होतं. राईट. मी स्वतः प्रॅक्टिस करताना, राईट, तुम्हाला शिकवण्याच्या आधी मी प्रॅक्टिस करून आलेलो आहे. ओके. मग मी काय केलं, मशीनला विचारलं आणि मला चॅट जीपीटीने काय सांगितलं, चॅट जीपीटीने सांगितलं मला, 1 मिनिट, डायबेटिक प्रिडिक्शन. इथं मी ट्राय केलं आहे, त्याच्यामध्ये मी ह्याच्यामध्ये नाहीये. ओके. ह्याच्यामध्ये त्यानं मला काय सांगितलं, तर तो म्हणाला की सर तुम्ही काय करा, नेव्हरला 0 म्हणा, नेव्हरला 0 म्हणा. सोप्या भाषेत इथं आपण याला लाईन मध्ये घेऊया. नेव्हर म्हणजे 0, नॉट इन्फो म्हणजे 1, बघा दिलेला इथं. फॉर्मर म्हणजे 2, फॉर्मरला 2. ओके. सिक्वेन्स बदला बघा, फॉर्मरला 2 वरती घेऊया आपण. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे, नॉट करंट ला 3 म्हणा, नॉट करंटला 3 म्हणा. त्याच्यानंतर मग एवर, एव्हरला नॉट करंटला परत 2 म्हणा. फॉरवर्ड आणि नॉट करंट एकच अर्थ घेतलाय त्यांनी. ह्याला पण म्हणूया आपण 2 म्हणूया. एव्हरला म्हणूया 3 आणि करंटला म्हणूया 4. ओके. सर हे असंच का केलं, सिक्वेन्स का ठरला, ऑब्विसली हे आता क्लिअर करता येणार नाहीये. ह्याच्यामध्ये आपण त्याला इम्पॉर्टन्स ठरवालं, कुठलं इम्पॉर्टंट आहे ते. ओके, डन. सर हे कसं करायचं कोडिंग मध्ये, तर ह्याच्यासाठी आपण मॅपिंग करतो. मॅपिंग, मॅपिंग स्ट्रिंग व्हॅल्यू अँड नंबर व्हॅल्यू. कसं करायचं, तर त्यासाठी आपल्याला थोडंसं लॉजिक लिहायचं आहे. ते कसं करणार आहे, तर इथं मी काय केलंय बघा, डेटा फ्रेम जी आहे आपली, इथं आपला कोडिंग चालू आहे ना, राईट. इथं म्हटलं डेटा फ्रेम मध्ये जेंडर नावाचा जो कॉलम आहे, त्याला मॅप नावाची मेथड त्याच्यावर कॉल केली. त्याच्या कंसामध्ये काय सांगितलं, त्याच्यामध्ये सांगितलं फिमेल जर असेल तर त्याला 0 कर,
मेल असेल तर त्याला 1 कर आणि ऑर्डर असेल तर 2 कर. ओके, तो म्हणतोय ओके, मी आता हे एका लाईन मध्ये घेतो, एका लाईन मध्ये घेतो. आणि काय कर, इथं जाऊन म्हणतो मी प्लस, एकदा चेक करा डीएफ, एंटर मारतो बघा. इथं काय आलंय, फिमेल मेल फिमेल जे एंटर आलंय. राईट. आता मला काय सांगितलंय, जा कन्वर्ट कर आणि तिथंच आणून पेस्ट कर. काय कर, फिमेल जिथं जिथं आहे तिथं 0 कर, मेल जिथं जिथं आहे तिथं 1 कर, आणि ऑर्डर जिथं आहे 2 कर, आणि काय कर, आणून त्याच कॉलम मध्ये पेस्ट कर. रन करू परत बघा, रन करतो. ही लाईन एकदाच रन करायची आहे, 2-2 वेळा करायची नाही. इथं म्हणतो मी शिफ्ट एंटर, आणि झालेला रन. आणि आता परत ही लाईन रन करतोय बघा, शिफ्ट एंटर मारल्यानंतर बघा, जेंडर 0011 झालं. एक नंबर. सर मग ह्याचं कसं करायचं आहे, सेम करायचं आहे. मग काय करूया आपण, याला कॉपी करून आणतो मी, आणि इथं म्हणतोय पेस्ट. फक्त कॉलमचं नाव घेऊया आपण, स्मोकिंग हिस्ट्री. इथं पण म्हणूया स्मोकिंग हिस्ट्री, स्मोकिंग हिस्ट्री. जर करताना काही गडबडलं, तुमच्याकडून चूक झाली, तर काय करा, परत पहिल्यापासून रन कर द्या. ओके, लर्निंग मध्ये आहात म्हणून. आणि इथं काय करूया आपण, इथं जाऊन म्हणूया कर्ली ब्रॅकेट चालू बंद. काय करायचं आहे सर, नेव्हर, नेव्हरला काय करा, 0 द्या, कॉमा. राईट, असंच आहे ना, कॉमा. काय करा, नेव्हरच्या नंतर कोण आहे, नो इन्फो, त्याला काय करा, 1 म्हणा, परत कॉमा. फॉर्मर, सिंगल कोट फॉर्मर, त्याला पण 1 म्हणा. बरोबर आहे करे, फॉर्मरला सॉरी 2 म्हणा, कॉमा. नॉट करंट, नॉट करंट, त्याला म्हणा 2. परत म्हणा काय, एव्हर, एव्हरला काय म्हणूया 3. आणि काय म्हणायचं आहे, करंटला म्हणायचं 4. ओके, प्रॉपर एका लाईन मध्ये आणा परत व्यवस्थित झाल्यानंतर, आणि म्हणा शिफ्ट एंटर. आणि काय झालं, आता जर डीएफ चेक केला, तिथं बघा काय झालं आहे, स्मोकिंग मध्ये पण 0101 झाला आहे, इथं जेंडर मध्ये. आणि आता आपला सगळा डेटा नंबर मध्ये कन्वर्ट झालेला आहे. येस, सगळ्यांनी मेसेज टाईप करा, क्लिअर, सी ऑर क्लिअर, जर सगळं कळालं असेल तर. टाईप सी इफ इट इज क्लिअर. तर आपण पहिली फेज केलेली आहे, पहिली फेज केलेली आहे. डन, थँक्यू व्हेरी मच. तर याच्यामध्ये अजून बरंच काय काय असतं, पण आपल्याकडे वेळेचा अभाव आहे, त्यामुळे आपण काय केलं, एवढंच केलेलं आहे. कधी कधी ना, डीएफ डॉट इन्फो केल्यानंतर आपल्याला सापडतात की सर 10,000च्या 10,000 रेकॉर्ड, नल, एखादं नल जर असेल तर आपल्याला काय करावं लागतं, डिलीट करावं लागतं. मग आपण काय करतो, डिलीट. इफ देअर आर एनी एम्प्टी रेकॉर्ड्स, देन डिलीट दोज रेकॉर्ड्स. आपण काय करतो, ते रेकॉर्ड डिलीट करतो. कसं डिलीट करायचं, त्यासाठी म्हणायचं आहे डीएफ डॉट ड्रॉप एन ए इन ब्रॅकेट इन प्लेस इज इक्वल टू ट्रू, म्हणजे असं म्हणायचं असतं. मग हे काय करतंय, शिफ्ट एंटर मारलं की जातंय, आणि रेकॉर्ड जर नल असतील तर उडवून टाकतं, आणि आपलं काम झालेलं आहे. आता रेकॉर्ड नल नव्हतंच, त्यामुळे काय अडचण नाही आहे, पण हे तुम्हाला माहिती असावं म्हणून मी सांगितलं. डीएफ डॉट ड्रॉप एन ए. नाऊ वी आर रेडी with all numerical data, all numerical data. व्हेरी गुड, एकदम परफेक्ट, सगळे हुशार आहेत, मला वाटतं सगळ्यांना समजत पण आहे. व्हेरी गुड. ओके, डोंट वरी, समजत नसेल तरीही फक्त करत चला. राईट, करत चला, तुम्हाला जमायला लागेल. राईट. आता काय करायचं, आता जाऊया पुढच्या केसमध्ये. स्टेप नंबर 2 काय आहे, नाऊ वॉट. ओके, मी नेहमी माझ्या मशीन लर्निंगच्या बॅच मध्ये प्रश्न विचारतो. समजा मी तुमचा गणिताचा शिक्षक आहे. ओके, आय एम युअर मॅथमॅटिक्स टीचर. माय क्वेश्चन इज, जर मी तुम्हाला, साहजिक आहे ना, बघा माझा प्रश्न काय आहे, मी तुमच्या गणिताचा शिक्षक आहे, आणि चॅप्टर आहे डेरिव्हेटिव्ह. एक्झाम्पल घेऊ आपण डेरिव्हेटिव्ह. मी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह नावाचा चॅप्टर शिकवायला आलेलो आहे. मग असं होईल का रे, की मी न अभ्यास करता येईन तुम्हाला शिकवायला, मला यायला पाहिजे ना, त्याशिवाय मी कसं शिकवणार तुम्हाला, बरोबर ना. मग मी अभ्यास करून येतोय तुम्हाला शिकवायला, बरोबर. मग मी काय केलं, मी 10 गणितांचा अभ्यास केला, मी 10 गणित, 10 प्रॉब्लेम्स मी स्टडी करून आलो, बरोबर आहे. येस. आता मी काय केलं, मी आलो आणि तुम्हाला 10च्या 10 गणित शिकवली. मी काय केलं, 10च्या 10 प्रॉब्लेम शिकवले.
सगळ्यांना सिनियर लक्षात आलाय? मी तुम्हाला 10च्या 10 प्रॉब्लेम शिकवले. आता मी तुमच्या वर्गावर आल्यानंतर परत तुम्हाला म्हणतोय, मी तुम्हाला आता 11वा गणित देणार आहे. पण प्रॉब्लेम काय आहे? 11वा गणित माझ्याकडे नाहीच आहे की. मला काय करावं लागेल? 11वा गणित तयार करावं लागेल. मग तयार करायला वेळ कुठे आहे माझ्याकडे तेवढा? मग मी असं काय ते करू शकतो का रे, की मी या 10 पैकी 8 गणित तुम्हाला शिकवतोय, 8 प्रॉब्लेम्स मी तुम्हाला शिकवतो आणि 2 प्रॉब्लेम्स मी कशासाठी ठेवतो? टू चेक किंवा टू टेस्ट, राईट? या टीचिंगला आपण ट्रेनिंग म्हणतो. ओके, टू ट्रेन. आणि 2 प्रॉब्लेम मी टेस्टिंग साठी ठेवतोय. कळालं का सगळ्यांना? बघा, मग हे कसं करतात कोडिंग मध्ये? तर हे कोडिंग मध्ये करण्यासाठी मशीन लर्निंग मध्ये आपला जो काय डेटा आहे 10,000 रेकॉर्डचा, त्या डेटाला आपल्याला फोडावं लागतं. कशामध्ये? 2 भागांमध्ये, ट्रेनिंग आणि टेस्टिंगच्या मध्ये. पण त्याच्या आधी अजून एक काम राहिले आपलं. काय आहे? बिफोर. आता तुम्हाला मी शिकवायला आलो आणि तुम्हाला शिकवताना मी तुम्हाला सोल्युशन पण तुमच्या समोर ठेवतो, चालणार आहे का? नाही, ते मला झाकून ठेवावं लागेल पहिल्यांदा, राईट? मग आपण काय करतो? वी डिवाइड डेटा सेट किंवा डेटा इंटू 2 पार्ट्स फर्स्ट. म्हणजे फर्स्टली इंटू 2 पार्ट्स. डेटा सेट फर्स्टली इंटू 2 पार्ट्स. पहिला कोणता? पहिला म्हणतोय इनपुट डेटा, याला इंडिपेंडंट पण म्हणतात. ओके, आणि दुसरा कोणता? आउटपुट डेटा, आणि त्याला आपण म्हणतोय काय? डिपेंडंट म्हणतो. मग सांगा बघूया, आपला आउटपुट कॉलम कोणता आहे? पण ते ऑलरेडी शोधून ठेवलंय ना. आपला आउटपुट कॉलम कोणता आहे? डायबिटीज. ओके, मग कोडिंग मध्ये ना या इनपुटला एक्स म्हणतात, कॅपिटल एक्स, आणि आउटपुटला स्मॉल वाय म्हणतात. रूल आहे हे स्मॉल वाय. जसं आपण फॉर लूप मध्ये आय वापरतो ना नेहमी, तसं. मग आता हे कसं करायचं? तर आता आपण एक्स आणि वाय मध्ये करायचं. मग त्यासाठी आपण काय करणार आहे म्हणा, बघा, आपल्याला जेवढे कॉलम्स आहेत, कॉलमची लिस्ट आहे ना आपल्याकडे, तर ह्या कॉलमची नावं कशी मिळवायची? इथं म्हणायचं डीएफ डॉट कॉलम्स. बघा, डीएफ डॉट कॉलम्स म्हटलं की सगळ्या कॉलमची लिस्ट आली. मी काय करतो? सगळ्या कॉलमची नावं कॉपी करतो आणि इथं म्हणतोय कॉपी, आणि इथे येतोय आता एक्स म्हणतोय. इथं म्हणूया आपण डिवाइड डेटा सेट इंटू काय? एक्स आणि वाय. एक्स आणि वाय म्हणजे आपल्याला आता माहित झालंय, राईट? इथं म्हणतोय पेस्ट. कसं? एक्स इज इक्वल टू डेटा फ्रेम स्क्वेअर ब्रॅकेट 2 वेळा. का? कारण ही कॉलमची लिस्ट आहे आणि हा डेटा फ्रेम मधला बाहेर काढण्यासाठी. मग काय करूया? हे सगळं एका लाईन मध्ये घेऊया. येस. आणि फक्त डायबिटीज इथनं कट करायचं, 2 वेळा स्क्वेअर ब्रॅकेट, एंटर मारतोय, आणि वाय इज इक्वल टू काय म्हणतोय? डेटा फ्रेम मधून डायबिटीज फक्त बाजूला 2 वेळा स्क्वेअर ब्रॅकेट द्यायचं, न विसर. आणि काय केलं बघा, आपण आपल्या डेटाला 2 भागात डिवाइड केला. परत जातो पेंड मध्ये, आणि काय केलं ते एकदा समजावून सांगतो काय केलं, किंवा मी चित्राच्या भाषेमध्ये समजावून सांगायचा प्रयत्न करतो. कसं काय केलं बघा? हा आपला डेटा सेट आहे, राईट? हा आपला डेटा सेट आहे. याच्यामध्ये आपण काय केलं? असे 2 भाग केले. याला काय म्हटलं आपण? याला म्हटलं आपण एक्स. याला काय म्हटलं आपण? एक्स, राईट? ठीक आहे. आणि त्याला काय म्हणतोय आपण? याला म्हणतोय वाय. डन. एक्स आणि वाय झाला आहे. सर आता काय करायचं आहे? आता आपल्याला माहिती आहे की ह्या पहिल्या गणितासाठी हे आउटपुट आहे, ह्या गणितासाठी हे आउटपुट आहे, ह्या गणितासाठी हे आउटपुट आहे. मग मी काय केलं? काय म्हणतोय? मी 10 गणित माझ्यासाठी बाजूला ठेवतोय आणि 10 गणित तुमच्यासाठी बाजूला ठेवतोय. सॉरी, 10 पैकी 8 गणित मी तुम्हाला शिकवायला वापरणार आहे आणि 2 गणित कशासाठी वापरणार आहे? तुम्हाला टेस्ट करायला येते किंवा नाही. म्हणजे काय करायचं? आपण ह्या डेटाला पुन्हा 2 भागांमध्ये डिवाइड करायचं. पुन्हा 2 भागामध्ये डिवाइड करायचं. पहिल्या भागाला म्हणतोय आपण काय? एक्स ट्रेन. म्हणजे काय? हे ट्रेनिंग वालं. आणि ह्याला काय म्हणतोय आपण? वाय ट्रेन, म्हणजे वायचा भाग. ह्याला काय म्हणतोय आपण? एक्स टेस्ट अंडरस्कोर, न विसरता, आणि इथं म्हणायचं वाय टेस्ट. म्हणजे काय ना, 8 गणित शिकवताना मी तुम्हाला हे गणित, हे आउटपुट, हे गणित, हा रिझल्ट, हे गणित, हा, असे 8 गणित बाजूला काढली, 2 गणितांचा बाजूला ठेवलेला आहे. कशासाठी? तुम्हाला नंतर विचारायसाठी. मग हे कसं करायचं कोडिंग मध्ये? हे कोडिंग मध्ये करण्यासाठी आपल्याला
जायचं आहे सायकिट लर्नच्या वेबसाईटला. फ्रॉम एसकेलर्न. तर इथं सरप्राईज काय आहे बघा. आपण सायकिट लर्नच्या वेबसाईटला लिहिताना कसं लिहिलं रे, सायकिट लर्नच्या ह्याला फंक्शनला सायकिट डॅश लर्न, लायब्ररीचं नाव सायकिट डॅश लर्न, पण वापरताना त्याचं नाव काय येतंय, त्याचं नाव वापरताना नाव येतं एसकेलर्न. फ्रॉम एसकेलर्न डॉट मॉडेल सिलेक्शन. राईट, एसकेलर्नच्या आतमध्ये मॉडेल सिलेक्शन नावाचं एक फोल्डर आहे, त्याच्यातून आपण इम्पोर्ट करतोय ट्रेन अंडरस्कोर टेस्ट अंडरस्कोर स्प्लिट. आता हे मला पाठ आहे का, पाठ करायची गरज नाही आहे, मी इथं ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे. ओके, इथं लिहून ठेवलेलं आहे. कुठं आहे बघा, मॉडेल सिलेक्शन. व्हेरी गुड. आता मी काय म्हणतोय, अरे बाबा एक्स चे 2 भाग आणि वाय चे 2 भाग कर. कसं करणार, या ट्रेन अंडरस्कोर टेस्ट स्प्लिटला म्हणतोय एक्स इज अ इनपुट, वाय इज अ आउटपुट. पण किती टक्के रेकॉर्ड बाजूला काढ, इथं म्हणायचं टेस्ट साईज 0.2. 0.2 म्हणजे काय, 20% बाजूला काढ. आणि काय कर, शफल कर. रॅन्डम स्टेट नावाचं एक व्हेरिएबल येतं, शफल कर, आणि ह्याला 42 शक्यतो पाठवता. 0 1 2 3 4 काही पण पाठवू शकताय. म्हणजे काय होतंय, तुमचं हे जे गणित आहे ना, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या सिक्वेन्स मध्ये येत नाही, ते गोळा होते, असं विस्कटते, पण समोरासमोर आउटपुट येतं. म्हणजे आपण पत्ते खेळतो बघा, असं होतं का रे, पत्ते घेतले आणि गोळा केले आणि लगेच वाटले, परत गोळा केले आणि परत वाटले, त्याचा प्रॉब्लेम काय होईल, तेच पत्ते फिरत राहतील ना. मग आपण काय करतो, त्याला शफल करतो. याला आपण म्हणतोय शफलिंग कर. आणि मग काय झालं, यानं हा एक्स चे 2 भाग पहिला पाठवतोय, वाय चे 2 भाग पाठवतोय. मग आपण काय ठरलं, एक्सच्या 2 भागाचं नाव काय आहे, एक्स ट्रेन एक्स टेस्ट. मग इथं जाऊया, इथं म्हणूया एक्स ट्रेन कॉमा एक्स टेस्ट, वाय ट्रेन कॉमा वाय टेस्ट. सगळे स्मॉल केस मध्ये द्यायचे. का द्यायचे, सर नाव वेगळं दिलं चालत नाही का, चालतंय, काय अडचण नाही आहे, पण प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला लक्षात राहणार नाही, म्हणून आपण नावं स्टँडर्ड ठेवायची. म्हणून शिफ्ट एंटर डन. काय झालं बघा, आपला डेटा डिवाइड झालेला आहे. आता जाऊन बघा एक्स ट्रेनचा शेप बघा किती आहे. आपल्याकडे एकूण 10,000 रेकॉर्ड होते. एक्स ट्रेन मध्ये किती असायला पाहिजे सांगा, 8,000. बघा 8,000 आले का, 8,000 नाही रे, 80,000 आहेत. मी सॉरी, मी 10,000 म्हणत होतो का रे, इथं 1,00,000 आहेत. 1,00,000 आहेत, सॉरी, 10,000 नाही, 1,00,000 रेकॉर्ड आहेत. माय मिस्टेक. 80,000 रेकॉर्ड आणि 8 कॉलम. पूर्वी किती होते, 9 कॉलम होते, पण ट्रेनिंगसाठी आपण 8 कॉलम ठेवलेला आहे, आणि आउटपुटसाठी 1 कॉलम बाजूला. मग सांगा एक्स टेस्टचा शेप किती असेल, सांगा बघा, एक्स टेस्टचा शेप काय असेल, 20,000/8. बरोबर. मग सांगा वाय ट्रेनचा शेप काय असेल, 80,000/1. आणि वाय टेस्टचा किती असेल, 20,000/1. परफेक्ट. राईट. मग इथे मी याला ठेवत नाही, मी विनाकारण प्रोग्राम मोठा करत नाही, डिलीट करतो. राईट, यस. नाव वी आर डन विथ आवर डेटा डिवायडिंग. टाईप सी इफ इट इज क्लिअर. चला सगळ्यांनी टाईप करायचं आहे सी इफ इट इज क्लिअर. येस, क्लिअर. सगळ्यांनी टाईप सी करायचं आहे, क्लिअर. व्हेरी गुड, आय एम व्हेरी हॅपी. समजत आहे सगळ्यांना. यस, नाईस. आणि अशा तऱ्हेने आपण काय केलं, डेटाला डिवाइड केलं आहे. आता एक छोटासा प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम आहे, की सर अल्गोरिदम कोणता वापरायचा, अल्गोरिदम कोणता वापरायचा. राईट. तर इथं आपल्याला आता अल्गोरिदम वापरायचा आहे, ज्याचं नाव आहे लॉजिस्टिक रिग्रेशन क्लासिफिकेशन. सर हे काय असतं, तर जर तुम्ही बुगेला, कुठं, पुस्तकामध्ये आपल्या, चेक करतो मी आहे का आपल्याकडं, यस. आपण रिग्रेशन जर शिकत असू, तर आपण हे अल्गोरिदम वापरतो. सिंपल लिनियर रिग्रेशन, मल्टिपल लिनियर रिग्रेशन, डिसिजन ट्री रिग्रेशन, रॅन्डम फॉरेस्ट रिग्रेशन, सपोर्ट वेक्टर रिग्रेशन. क्लासिफिकेशन मध्ये गेलो तर लॉजिस्टिक रिग्रेशन, KNN अल्गोरिदम, डिसिजन ट्री क्लासिफायर, रॅन्डम फॉरेस्ट, सपोर्ट वेक्टर, नैव बायस, ऍडा बूस्ट, ग्रेडियंट बूस्ट, XD बूस्ट, अँड सो ऑन. आणि मग क्लस्टरिंग मध्ये गेला तर के मीन्स, हायरार्चिकल क्लस्टरिंग, DB स्कॅन. डायमेस्ट्रॅटी मध्ये गेला तर PCA, TSNE, LDA. आणि रिइन्फोर्समेंट लर्निंग मध्ये परत अजून काय काय बरेच आहे. सर हे काय आहेत, तर हे अल्गोरिदम्स आहेत, कोणी डेव्हलप केले,
सायकिट लर्नच्या वेबसाईट वाल्याने डेव्हलप, सायकिट लर्नच्या लायब्ररी वाल्याने डेव्हलप केलेले आहेत. आणि हे कोणी बनवले होते? हे सायंटिस्ट लोकांनी बनवले आहेत. सायंटिस्ट लोकांनी बनवलेले आहेत. मग सर, मशीन लर्निंग शिकायचं म्हणजे काय? मशीन लर्निंग शिकायचं म्हणजे हे अल्गोरिदम कसे वापरायचं ते शिकायचं. अल्गोरिदम कसे वापरायचं ते शिकायचं. तर कोणत्या केसमध्ये कोणता अल्गोरिदम वापरायचा? इट इज इट इज बिग टास्क. तर ते आता मला तुम्हाला सांगता पण येणार नाही. मग आपण काय वापरणार आहोत? याच्यामध्ये आपण लॉजिस्टिक रिग्रेशन क्लासिफिकेशन अल्गोरिदम वापरणार आहोत. का? क्लासिफिकेशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा अल्गोरिदम हाच वापरतात, राईट? सो व्हॉट इज लॉजिस्टिक रिग्रेशन? लॉजिस्टिक रिग्रेशन एका मॅथमॅटिकल फॉर्म्युलावर काम करतोय. लॉजिस्टिक रिग्रेशन क्लासिफिकेशन अल्गोरिदम. ओके, हा काय करतोय? एका फॉर्म्युलावर काम करतो. जो फॉर्म्युला काय आहे? y इज इक्वल टू 1/1 मायनस ई रेस टू झेड, ई रेस टू मायनस झेड. 1/1 मायनस ई रेस टू मायनस झेड. फॉर्म्युला चुकीचा पण असू शकतो. मला पाठ नाही आहे फॉर्म्युला, मला चेक करू द्या एकदा बुक मध्ये कुठं असतं लॉजिस्टिक रिग्रेशन. सर्च करूया लॉजिस्टिक. पुस्तकात सापडत नाही आहे. चला सर्च मध्ये सापडून झालं. ओके, लेट अस चेक. अल्गोरिदम शिकण्यापूर्वी पण खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण आपल्याकडे महत्वाची गोष्ट शिकायची आहे म्हणून आपण फोकस करतो. कुठे गेला आपला अल्गोरिदम? येस येस, रिग्रेशन. गो अहेड, गो अहेड, गो अहेड. ओके, मला चुकीचं सांगायचं नाही म्हणून मी बघालो अल्गोरिदम. ओके ओके, लॉजिस्टिक रिग्रेशनचा फॉर्म्युला काय आहे? 1/1 प्लस आहे, 1 मायनस नाही आहे. तर माय मिस्टेक. इट इज 1 प्लस ई रेस टू मायनस झेड. सर आता ई रेस टू मायनस झेड, आता झेड म्हणजे काय? तर झेड म्हणजे स्ट्रेट लाईनचा फॉर्म्युला. म्हणजे काय? झेड इज इक्वल टू एम एक्स प्लस बी. हा फॉर्म्युला जो आहे ना, तो फॉर्म्युलानुसार व्हॅल्यू काढायची आणि ती मग ह्याच्यामध्ये ऍड करायची. आणि मग ही व्हॅल्यू काय येते? वाय ची व्हॅल्यू येते ही नेहमी 0 ते 1 मध्ये येते. 0 ते 1 मध्ये येते. मग 0 ते 1 म्हणजे काय? 0.5 पेक्षा पुढे गेली तर आन्सर इज येस. आणि जर 0.5 किंवा त्याच्यापेक्षा लहान आली तर त्याला आपण म्हणतोय नो. 0. ग्रेटर दॅन इक्वल टू असेल तर येस, लेस दॅन असेल तर नो. राईट? व्हॅल्यू म्हणजे आपला आउटपुट. मग चला आता हा अल्गोरिदम वापरायचा आहे, पण हा अल्गोरिदमचा अजून एक प्रॉब्लेम. हा काय म्हणतोय? मला व्हॅल्यू ऍज इट इज चालत नाही, त्याला व्हॅल्यू लागतात छोट्या करून, छोट्या करून. ओके, लॉजिस्टिक रिग्रेशन अल्गोरिदम मी लिहितो. रिग्रेशन अल्गोरिदम नीड्स डेटा इन स्केल्ड फॉर्मॅट. स्केल फॉर्मॅट याला म्हणतो आपण स्टँडर्ड स्केल फॉर्मॅट. काय करतो हा? ह्या व्हॅल्यूला छोटं करतोय, व्हॅल्यूची रेंज छोटी करतोय. म्हणजे काय बघा, तुमच्याकडे व्हॅल्यू आहेत 1 ते 100, 1 ते 100. मग आपण काय करूया? 10ला काय म्हणूया? 10, 1 ते 100ला आपण 0 ते 1 मध्ये बसवायचा. 0 ते 1 मध्ये कसं बसवणार? जर 10 म्हणजे काय? 0.10. 10. 15 म्हणजे काय? 0.15. 9 म्हणजे काय? 0.90. 99 म्हणजे काय? 0.99. 100 म्हणजे काय? 1. बसलं ना, आपल्या छोट्या झालं ना व्हॅल्यू. तर असं छोट्या स्केलमध्ये आपण बसवतोय. मग आपण ते कसं करायचं? त्यासाठी आपला स्टँडर्ड स्केलर नावाचा क्लास वापरायचा आहे. तर मी जातोय आणि थोडंसं जाऊन येतो कोडिंग मध्ये, कॉपी पेस्ट करतोय वेळ वाचवण्यासाठी. ओके, काय केलं बघा आपण? स्टँडर्ड स्केलर नावाच्या क्लासला घेतलं, कारण आपला तर ऑलमोस्ट 8:15 झालेत. आपला डिप्लॉय पण करायचा आहे, राईट? इफ यू आर गोइंग टू स्टे हिअर वी विल कंटिन्यू. ओके, नो प्रॉब्लेम. एसकेलर नावाच्या लायब्ररी मधून, प्री प्रोसेसिंग मधून स्टँडर्ड स्केलर नावाच्या क्लासला आपण घेतलं आणि त्याला ऑब्जेक्ट तयार केला आणि सांगितलं एक्स ट्रेन आणि एक्स टेस्ट ह्या दोघांना आपण काय कर, छोट्या साईज मध्ये कन्वर्ट करून घे. इथं मध्ये मी शिफ्ट एंटर डन. आता काय झालंय बघा, आपला जो एक्स ट्रेन आहे ना, एक्स ट्रेन एकदा चेक करा कसा दिसतोय बघा. एक्स ट्रेन मध्ये 1 ह्या ओरिजिनल व्हॅल्यू आहेत आणि एक्स ट्रेन स्केल्ड म्हणजे काय झालं बघा. बघा ह्या व्हॅल्यू एवढ्या छोट्या छोट्या झाल्यात. ओके, 1 पॉईंट आल्यात, थोडी रेंज. मी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये 0 to 1 घेतलं होतं, पण ह्या व्हॅल्यू काय झाल्या बघा, छोट्या झाल्या बघा. मोठ्या मोठ्या व्हॅल्यू सुद्धा छोट्या झाल्या आणि आपण काय केलं? स्केल केलं. नाऊ वॉट? आपण इथं म्हणूया लेट्स स्केल व्हॅल्यूज. इथं म्हणूया लेट्स डिवाइड इंटू
ट्रेनिंग अँड टेस्टिंग. राईट, डन. आता काय करायचं, आता अल्गोरिदमला बोलवायचं आणि त्या अल्गोरिदमला सांगायचं, काय सांगायचं, ह्या इनपुटसाठी आउटपुट काय आहे, वाय टेस्ट इज अ आउटपुट. या इनपुटसाठी हे आउटपुट आहे, मग ह्याच्यासाठी काय असेल ते सांग. मग मी काय करतोय, अल्गोरिदमला बोलवतोय. ओके, अल्गोरिदमला बोलवतो. काय म्हटलं बघा, लॉजिस्टिक रिग्रेशन नावाच्या क्लासला आपण इम्पोर्ट केला. अल्गोरिदम म्हणजे काय वेगळं नाही आहे, क्लासेस असतात. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग क्लास तयार केला, त्याचा ऑब्जेक्ट तयार केला आणि ऑब्जेक्टला म्हटलं ट्रेनिंग करून घे. कुठलं, दिस इज इनपुट, दिस इज आउटपुट. हा म्हणतोय ओके, मी जातो आणि स्टडी करतो. हा आता एक रेड कलर मध्ये वॉर्निंग आलाय, त्याचा काही अडचण नाही आहे, इट्स ओके, कीप इट ऍज इट इज, नो प्रॉब्लेम. आणि मॉडेल शिकून तयार झालेलं आहे. सर मॉडेल शिकलं बरोबर आहे, पण त्याला किती टक्के समजलं हे कसं ठरवायचं, किती टक्के समजलं हे ठरवण्यासाठी आपण, किती टक्के ठरलं हे ठरवण्यासाठी आपण त्याचा अॅक्युरसी फाइंड करतो ऑफ अल्गोरिदम किंवा अॅक्युरसी ऑफ मॉडेल. आपला मॉडेल किती शिकला हे आपण समजून घेतो. ते कसं करायचं, तर त्यासाठी आपल्याला पुढचा कोड रन करायचा आहे. राईट, थोडासा कोड एक्स्ट्रा आहे, इट्स ओके, समजून घ्यायचा प्रयत्न करा. आपल्या डेटाला आपण काय करतोय, अॅक्युरेसी स्कोर नावाच्या क्लासला घेतोय. त्याला म्हणतोय काय कर, मी जे बाजूला ठेवत ना दोन दोन गणित, दोन म्हणजे 20% गणित, त्यांना तू काय कर, प्रेडिट कर, ज्याचा आन्सर सांग मला. ते आन्सर कुठे आलं, वाय प्रेड मध्ये आलं. त्याला आपण डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करतोय आणि त्या रिझल्टला आपण टेबलमध्ये ठेवतोय. कसं टेबलमध्ये ठेवतोय बघा, मी हे थोडंसं कट करतो तात्पुरतं आणि तो पेस्ट म्हणतोय. आणि बघा, 0 सिस्टीम सांगते, म्हणजे मी गणित शिकवणार तुम्हाला, दोन गणित बाजूला ठेवले, त्या दोन गणिताचा आन्सर काय ते मला माहिती आहे आणि हे तुम्ही सोडलेलं गणित. 0ला 0 आले काय आले, 0ला 1 आले काय आले, 0ला 0 आले काय आले, 0ला आले, अरे 1ला 0 आलं म्हणजे काय, इथं चुकलं बघा. आणि खाली बघा, बरोबर आलं. मग सर असं बघून कळणार आहे का, 20,000 उत्तर आहेत ना, आपण काय करूया, स्कोअर कॅल्क्युलेट करूया. आणि बघा, आपला अल्गोरिदम 100 पैकी 95 गणित बरोबर सोडवतोय, 5 गणित चुकतात. इट इज ओके. 100 पैकी 95, हा 0 ते 1 मध्ये येतो. 0.95 म्हणजे काय, 95%, म्हणजे हा 95% बरोबर प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. ओके, कळालं का बघा, येस, सगळ्यांनी टाईप करा, समजलं असेल तर. क्लिअर, सी फॉर क्लिअर. थोडस मी म्हणत नाही 100%, 100% तेव्हाच करणार आहे जेव्हा तुम्ही करणार आहात. थँक्यू. काय केलं आपण, मॉडेलला ट्रेनिंग करून तयार केला. सर मॉडेल तयार झालं, एक नंबर. आता 95% अॅक्युरेसी पण आली. आता मला माझं इनपुट द्यायचं आहे, माझं इनपुट, आणि माझ्या इनपुटसाठी मला आउटपुट सांगा काय येणार आहे. ते कसं करायचं, आता आपल्याला त्यासाठी जायला लागेल, आपलं इनपुट द्यायला लागेल. मग आपण काय करूया, माय इनपुट नावाचा एक व्हेरिएबल घेऊया. किती व्हॅल्यू इनपुट करायला लागणार आहेत, 8 व्हॅल्यू. का, कारण आपण ट्रेनिंग मध्ये 8 व्हॅल्यू वापरल्यात ना, म्हणून. आणि ते पण 2 डायमेन्शन मध्ये लागतं. मग आता पहिला सांगा, आपल्याकडे कॉलमची नावं काय काय आहेत. पहिला जेंडर. मग जेंडर म्हणजे कोण, मी काय करतो, याला कॉपी करून घेतो आणि इकडे तात्पुरते इकडे पेस्ट करतो. राईट, जेंडर 0, 1, 2. मग आपण कोणासाठी, मेल साठी चेक करणार आहे. मग जेंडर 1 मेल साठी काय येणार आहे, आन्सर इज 1. ओके, म्हणजे पहिला आन्सर 1. बरोबर आहे का, येस. पुढचा कॉलम कोणता आहे, एज. एज किती आहे, आपण म्हणूया 55 एज आहे. इट्स ओके. हायपर टेन्शन आहे का, येस ऑर नो. आपल्या आपल्या सांगा बघूया, आपल्या डेटामध्ये आपण इथे उघडून पण बघू शकतोय. कुठे जाऊया, मास्टर क्लास नावाच्या फोल्डरमध्ये. आपल्या डेटामध्ये हायपर टेन्शन मध्ये काय काय व्हॅल्यू होत्या रे, सर 0 किंवा 1 होतं. मग चला आपण म्हणूया काय, हायपर टेन्शन आहे का, हायपर टेन्शन हो आहे. नेक्स्ट काय आहे, हार्ट डिझीज. सर हार्ट डिझीज आहे का, हो नाही आहे, हो 0. राईट. नेक्स्ट, स्मोकिंग. आता हे नेव्हर, हा कधी कधी, आता मी स्मोकिंग करतो का, मी पर्सनली स्वतः करत नाही, पण आपण इथे एक्झाम्पल मध्ये घेऊया करंट. तर करंट साठी व्हॅल्यू काय आपण ठरल्या, करंट साठी व्हॅल्यू आहे 4. मग चला टाकायचं 4. लक्षात आलं का, आपण आपलं इनपुट झालं. नेक्स्ट काय आहे,
सर BMI बॉडी मास इंडेक्स तो काय असतो, तो देऊया आपण 28, 27, 28 वगैरे देतात, राईट. सर H1A1 ती काहीतरी व्हॅल्यू आहे, राईट, ती आपण देऊया 6 पॉईंट समथिंग, 6.7 असं देतो मी. नेक्स्ट कोणती व्हॅल्यू आहे, सर ब्लड ग्लुकोज लेवल काय आहे, ब्लड ग्लुकोज लेवल देऊया 90. आणि मग काय झालं आपलं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8, 8 आपल्या व्हॅल्यू झाल्या. आपल्या कॉलमची नावं काय आहेत, त्याच सिक्वेन्स मध्ये कॉलमची नावं द्यायची. मग ती कुठून घेऊया आपण, आता आपण कॉपी पेस्ट केली ना इकडे कॉलमची नावं, हीच कॉलमची नावं कॉपी पेस्ट करून तिकडं घेऊन जाऊया, राईट. येस, काय झालं, आपला डेटा तयार झाला. आता काय करायचं, आता म्हणतोय मी, परत म्हणतोय माय इनपुट, किंवा याला म्हणतोय डेटा इज इक्वल टू PD डॉट डेटा फ्रेम. हे काय आहे, पण आपल्या डेटाला ट्रेनिंग जसं दिलं ना त्याच भाषेमध्ये आपलं इनपुट द्यायला लागतं. मग ते कसं करायचं, डेटा इज इक्वल टू माय इनपुट आणि कॉलम्स इज इक्वल टू काय, कॉलम्सची नावं. आणि आता डेटा प्रिंट करतो बघा कसा दिसतोय, डेटा आहे आपला असा, जेंडर, एज, हायपर टेन्शन, हार्ट डिझीज, स्मोकिंग, BMI अँड सो ऑन. सर कळालं, पण आपल्याला असंच द्यायचं आहे का, नाही, आपण त्याला स्केल डाऊन परत करायचं आहे. मग हाऊ टू स्केल डाऊन, त्यासाठी आपण काय करायचं, स्केलर नावाचा व्हेरिएबल तयार केलाय. मग इथं म्हणायचं स्केलर डॉट ट्रान्सफॉर्म, इथं जातो, इथं म्हणतोय पेस्ट. काय म्हणूया, डेटा डॉट स्केल्ड, कुणाला, डेटाला. आणि आता डेटा डॉट स्केल चेक करा कसा दिसतोय, ओके, कसा दिसतोय, जेंडर 1 55 वगैरे ना, बघा तो आला छोट्या छोट्या व्हॅल्यू मध्ये. आता हे डेटा द्यायचा तुम्हाला मॉडेलला. मग इथं म्हणतोय मॉडेल प्रेडिक्ट कर, काय प्रेडिक्ट कर, याच्यासाठीचा आन्सर प्रेडिक्ट कर. आणि ते एका व्हेरिएबल मध्ये घेऊ आपण रिझल्ट. आउटपुट काय येणार आहे, 0 किंवा 1. डायबिटीज आहे म्हणजे 1, 0 म्हणजे नाही. शिफ्ट एंटर आणि आन्सर आला बघा 0. ह्या व्हॅल्यूच्या व्यक्तीला डायबिटीज होणार का, तर आन्सर आहे 0, नो. आता मी तर काय करतो, जरा चेंज करूया, हार्ट डिझीज आहे का, हो आहे, बघा व्हॅल्यू 0. तर इथं 4 आलाय, इथं बॉडी मास इंडेक्स जरा वाढून बघूया, 30 करून बघा, नाही आला. इथं म्हणतोय बघूया 32, नाही. इथं व्हॅल्यू वाढून बघूया, 9 करून बघूया, आन्सर 1 आला बघा. म्हणजे काय आलं, व्हॅल्यू आपण बदलून बघालोय आणि बघा वर्क आलंय, राईट. म्हणजे काय होतंय, तो आतल्या आत पॅटर्न मध्ये बसवतोय आणि चेक करून सांगतोय की बाबा येस. मग आता इथं आपण म्हणूया, हे काय स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आले ना, मग इथं म्हणूया इफ रिझल्ट बदल्या 0 नंबरची व्हॅल्यू इज इट इक्वल टू 1 असेल तर प्रिंट करा, ओके, पर्सन इज डायबेटिक. एल्स काय म्हणायचं, प्रिंट म्हणायचं पर्सन इज नॉट डायबेटिक. शिफ्ट एंटर, बघा पर्सन इज डायबेटिक. आणि अशा तऱ्हेने आपण काय केलं आहे, आपला प्रोजेक्ट तयार केला आहे. जरा जरा सगळ्यांनी टाईप करा, किती टक्के तुम्हाला कळलं. म्हणजे बघा 50% काय असं 50 टाईप करा, 70% काय असं 70 टाईप करा, 100% असं 100 टाईप करा. अजिबात कळलं नाही तर 0, 20, 30 तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं टाईप करा. चला वाट बघतोय सगळ्यांच्या मेसेजची. व्हेरी गुड. येस, चला बोलत चला, बोलत चला, नो प्रॉब्लेम. व्हेरी गुड. यस, 96%. वाह, क्या एक्युरसी है भाई. ओके, नो प्रॉब्लेम. व्हेरी गुड. यस, गुड. 98%. व्हेरी गुड. समृद्धी 80%. गुड, व्हेरी हॅपी. काही जणांनी 0 पण केलंय. येस, याचं रिझन असणार आहे त्यांना अजून पायथॉन पण माहित नसेल, नो प्रॉब्लेम, इट्स ओके बा, काही प्रॉब्लेम नाही आहे. मी जेवढं सांगितले ना तेवढं 2, 3, 4 वेळा प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला 100% कळणार, पण त्यासाठी वेळ द्यायला पाहिजे. ओके, वेळ दिला पाहिजे. सगळ्यांनी लक्षात ठेवा, IT मध्ये जर करिअर करायचं असेल तर तर प्रॅक्टिस करावी लागेल. देर इज नो ऑप्शन, देर इज नो ऑप्शन. डिग्री आहे सर माझ्याकडे, कम्प्युटर इंजिनियर झालोय मी, AI इंजिनियर झालेला आहे, डिग्री आहे माझ्याकडं. 0, 0, काही व्हॅल्यू नाही आहे. मार्केटला ढीग पडलेत इंजिनियर झालेले. पीपल वॉन्ट हू आर रेडी टू गिव्ह देअर बेस्ट.
ह्याच्यानंतर नव्हे, आधी पण बेस्ट दिलंय, एफर्ट दिले, त्या लोकांना जॉब मिळणार आहे. व्हेरी गुड. आणि अशा तऱ्हेने आपण काय केलं आहे, आपला डेटा तयार केला आहे. चला मग आता काय करायचं आहे सर, ठीक आहे, डोंट वरी, कीप इट अप करत चला, होत जाते, काही अडचण नाही. आता मला काय करायचं आहे बघा, आता मला हा प्रोजेक्ट वापरायचा आहे वेबमध्ये. मग वेबमध्ये कसं रन करायचं, कारण युजर तर काय असं देणार नाही ना 1 0 वगैरे वगैरे, राईट. तर त्यासाठी आपण काय करतोय, इथं म्हणतोय मी प्लस बटन दाबूया. काय करायचं आहे आपल्याला, दोन व्हॅल्यू आपला काय लागतं रे, एक लागतो स्केलार आणि एक मॉडेल, हे दोन घेऊन जा लागतात. मग आपण काय करूया, स्केलार अँड मॉडेल एक्सपोर्ट करूया. ते कसं करतात, युझिंग पिकल लायब्ररी. इम्पोर्ट पिकल ऍज पीकेएल, पीकेएल डॉट डम्प. डम्प म्हणजे काय, जा आणि फाईल एक्सपोर्ट कर. कोणाला, स्केलरला. कुठल्या नावानं, ओपन कर, एक नवीन फाईल तयार कर, स्केलर डॉट पीकेएल नावानं, राईट बायनरी मोड मध्ये. हे सगळं बेसिक पायथॉन बेस्ड आहे सगळं. मॉडेलला मॉडेल डॉट पीकेएल नावानं सेव्ह कर. शिफ्ट एंटर मारतोय आणि काय झालं बघा, इथं आपल्या फोल्डर मध्ये बघा दोन फाईल तयार झालेत. एक पीकेएल नावाची फाईल झाली आणि एक स्केलर नावाची. पिकल मॉडेल डॉट पीकेएल, स्केलर डॉट पीकल. आणि अशा तऱ्हेने या दोन फाईल्स आपल्या तयार झालेल्या आहेत. आणि आपलं काम संपलेलं आहे इथलं. सर मग आता आता आपल्याला जायचं आहे वेब ऍप्लिकेशन तयार करला. वेब ऍप्लिकेशन तयार करला, त्यासाठी आपण काय वापरतोय, स्ट्रीमलीट वापरतोय, स्ट्रीमलीट, राईट. आता इथं लिहितोय मी, हे काढून टाकतो. ओके, वी डेव्हलप मॉडेल नाऊ. टू यूज मॉडेल इन वेब ऍप्लिकेशन we need to export models, okay, using pickle library. ओके, पिकल एकच नाही आहे, अजून जॉबलिब नावाची पण लायब्ररी ती पण वापरू शकतो. नाव टू डेव्हलप वेब ऍप्लिकेशन वी यूज, काय वापरतो आपण, स्ट्रीमलीट. स्ट्रीमलीट ऑलरेडी इन्स्टॉल आहे का आपल्याकडे, हो आहे. पण स्ट्रीमलीट मध्ये काम करण्यासाठी आपण काय करतोय, आपण व्हिज्युअल स्टुडिओ कोड वापरतोय, आपण ज्युपिटर वापरत नाही. मग काय करायचं, आता जाऊया आपल्या प्रोजेक्टच्या फोल्डरमध्ये. आपला प्रोजेक्टचा फोल्डर कुठे आहे, सी ड्राईव्हला युजर्स अभिजित मध्ये मास्टर क्लास नावाच्या फोल्डरमध्ये, इथं आपला कोड आहे. मग ह्याला मी काय करतोय, इथं मी वरती क्लिक करतोय आणि इथं सीएमडी टाईप करतोय. सीएमडी म्हणजे काय, कमांड प्रॉम्प्ट. कुठं पाथ मध्ये क्लिक केला, आणि सीएमडी टाईप केला, म्हणजे काय आलं, आपण याच फोल्डरमध्ये आलो. आणि ह्या फोल्डरला म्हणतोय मी कोड डॉट म्हणजे काय, व्हिज्युअल स्टुडिओ कोड आपण इन्स्टॉल केला आहे, याला म्हणतोय एंटर. आणि आता माझ्याकडे व्हिज्युअल स्टुडिओ कोड ओपन झालेला आहे. इथं जातोय आणि इथं एक पायथॉनची फाईल तयार करतोय, app.py नावाची. इथं म्हणतोय मी इम्पोर्ट स्ट्रीमलीट ऍज एसटी. इथं म्हणतोय एसटी डॉट टायटल. इथं म्हणतोय डायबेटिक पेशंट प्रेडिक्शन प्रोजेक्ट. सेव्ह करतोय, कंट्रोल यस करायचं, सेव्ह केलाय. आणि काय करायचं, इथं जायचं कमांड, आणि कमांड प्रॉम्प्ट मध्ये रन करायसाठी काय कमांड मारायची आहे, टू रन स्ट्रीमलीट प्रोजेक्ट वी यूज स्ट्रीमलीट रन app.py कमांड. app.py म्हणजे तुमच्या प्रोग्रामचं नाव. कसं रन करायचं, हे जातोय स्ट्रीमलीट रन app.py, एंटर केलं आणि बघा ब्राउझर मध्ये वेब ऍप्लिकेशन ओपन पण झालं, डायबेटिक पेशंट प्रेडिक्शन प्रोजेक्ट. व्हेरी गुड. आता काय करायचं, आता जायचं आणि इथं 8 व्हॅल्यू युजरकडून इनपुट करून घ्यायच्या. कुठल्या कुठल्या, जेंडर, राईट, जेंडर. मग इथं कसं करायचं, त्यासाठी कुठं जायचं, कोडिंग मध्ये जातो. कोडिंग कुठं, इथं. इथं म्हणतोय जेंडर इज इक्वल टू एसटी डॉट सिलेक्ट बॉक्स. इथं म्हणतोय काय, सिलेक्ट जेंडर. कुठून, ह्यापैकी एक मेल, पहिला काय रे, पहिला फिमेल, राईट, पहिला फिमेल, कॉमा मेल,
कॉमा ऑदर. सेव्ह केलं. सेव्ह करतोय. आउटपुट बघा. इथं आल्यानंतर आला बघा, फाईल चेंज झालेली आहे. ऑलवेज रिरन म्हणायचं. ओके. आणि इथं बघा काय आलेलं आहे, मेल फिमेल ऑर्डर. परफेक्ट. नेक्स्ट. नेक्स्ट काय आहे आपल्याकडं, एज काय आहे. मग एज टाईप करायला द्यायला पाहिजे. मग आपण काय करूया, इथं म्हणूया एज. एज इज इक्वल टू एस टी डॉट नंबर इनपुट. इथं म्हणायचं एंटर एज. एंटर एज. तर एज ची व्हॅल्यू किती असते रे. मग इथं म्हणायचं मीन व्हॅल्यू इज इक्वल टू मिनिमम व्हॅल्यू 0. आणि मॅक्स व्हॅल्यू किती असते रे, मॅक्स व्हॅल्यू 100. आणि व्हॅल्यू किती, बाय डिफॉल्ट 50 असू दे. नो प्रॉब्लेम. सेव्ह करतोय. आउटपुट बघा. कुठं आहे आपण, ब्राउझर कुठे गेला आपला. ओके इथं आहे. इथं होतं इथं बघा. येस आलं का 50. इथं बघा प्लस 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 केला, वाढत चालेल. एंटर एज. व्हेरी गुड. नेक्स्ट काय आहे आपल्याकडं, सर हायपर टेन्शन आहे किंवा नाही, येस ऑर नो. मग आपण काय करूया, येस ऑर नो घेऊया आणि आतमध्ये 01 करूया. त्याला नाव काय द्यायचं, हायपर टेन्शन. कॉलमचं नाव घेऊया हायपर टेन्शन. इथं कॉपी करून घेतो. तीच नावं घेऊया आपण. इथं म्हणतोय हायपर टेन्शन. इथं म्हणतोय एस टी डॉट सिलेक्ट बॉक्स सिलेक्ट हायपर टेन्शन. इथं म्हणतोय काय, येस आणि नो. येस आणि नो. हायपर टेन्शनला कॉपी पेस्ट करतोय. नेक्स्ट काय पाहिजे आपल्याला, हार्ट डिझीज आहे किंवा नाही. इथं म्हणतोय हार्ट डिझीज. सिलेक्ट हार्ट डिझीज, येस ऑर नो. आउटपुट बघा. आपलं येत चाललंय बघा इथं, येस नो येस नो. राईट. व्हेरी नाईस. आणि अशा तऱ्हेने आपण काय करत चाललोय, बनवत चाललेलो आहे. नेक्स्ट काय करायचं आपला, हार्ट डिझीज झालं. पुढचा कॉलम कोणता आहे, स्मोकिंग हिस्ट्री. स्मोकिंग हिस्ट्रीला म्हणूया इज इक्वल टू एस टी डॉट सिलेक्ट बॉक्स. इथं म्हणूया काय, सिलेक्ट स्मोकिंग. त्याला व्हॅल्यू कुठल्या घ्यायच्या, त्या व्हॅल्यू घ्यायच्या ज्या आपण इथं ऑलरेडी बाजूला गोळा करून ठेवल्यात. कुठे ठेवल्यात आपण, ह्या बघा, ह्या नेवर नो इन्फो वगैरे वगैरे. कॉपी करतोय आणि ह्या प्रॉपर घेऊ आपण. इथं कसं करायचं, नेवर सिंगल कोट कॉमा सिंगल कोट. राईट. ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण एकत्र करून घ्यायच्या व्यवस्थित. राईट. त्याच्यानंतर मग फॉर्मर कॉमा नॉट करंट कॉमा एवर येस आणि करंट. सगळ्या व्हॅल्यू व्यवस्थित एका लाईन मध्ये घेऊया. डन. आता सेव्ह करतोय. आउटपुट बघा. आलं का बघा, स्मोकिंग हिस्ट्री नेव्हर वगैरे वगैरे. एक नंबर. आता काय करायचं, नेक्स्ट स्मोकिंग हिस्ट्रीच्या पुढे जाऊया. बीएमआय काय आहे, आणि ह्या 3 व्हॅल्यू पुन्हा आपल्याला घ्यायच्यात, 1 2 3. मग इथं म्हणतोय बीएमआय इज इक्वल टू, ते कसं काय टाईपच करायचं आहे. इथं म्हणतोय बीएमआय ओके. एंटर बीएमआय. म्हणजे मिनिमम व्हॅल्यू किती देऊया आपण याला, बहुतेक 20च्या पुढे असते. आणि मॅक्स व्हॅल्यू आपण म्हणूया 50च्या आसपास. आणि बाय डिफॉल्ट म्हणूया 28च्या आसपास असते. नेक्स्ट कॉपी पेस्ट. बीएमआय नंतर म्हणतोय H1AC लेवल. कॉपी पेस्ट करूया, कॉलमचं नाव व्यवस्थित H1AC लेवल. इथं म्हणूया सेव्ह H1AC लेवल. ती किती असते बघा, ती पॉइंट मध्ये असते. मग आपण असं करूया, ती 0 पासून 10 पर्यंत घेऊया. इथं म्हणूया किंवा 5 पासून घेऊया. मॅक्सिमम व्हॅल्यू 10. आणि इथं मध्ये काय घेऊया आपण, 6.6 घेऊया. मग इथं आपला पॉईंट मध्ये वाढवायचा आहे म्हणतात म्हणूया स्टेप इज इक्वल टू 0.1. ओके. H1A1C. इथे कंट्रोल बी करूया म्हणजे आत जातोय. येस. आता रिडेबल आहे. आता आउटपुट बघा ब्राउझर मध्ये. इथं काहीतरी चुकलं. काय चुकलं, मीन व्हॅल्यू पॉइंट मध्ये पाहिजे सर, असं डायरेक्ट देऊ नका. 5.0 म्हणा. इथं म्हणा 10.0. सेव्ह करतोय. आता बघा आली. राईट. परफेक्ट. नेक्स्ट लास्ट पॉइंट राहिला, बीएमआय सारखाच कॉपी करूया. पेस्ट म्हणतोय. कॉलमचं नाव काय लास्ट आपल्या, ब्लड ग्लुकोज लेवल. इथं म्हणतोय ब्लड ग्लुकोज लेवल काय आहे, इथं म्हणूया ब्लड ग्लुकोज लेवल. मिनिमम व्हॅल्यू काय ब्लड ग्लुकोज लेवलची, आपण जाऊन डेटामध्ये बघूया. कितीतरी असते बघा, ही मोठी असते भरपूर. मग असं म्हणूया, इट कॅन बी मिनिमम 50, मॅक्सिमम इट कॅन बी 500,
कधी कधी जास्त असते आणि इथं आपण रेंज घेऊया 200 समथिंग आहे. आणि अशा तऱ्हेने काय केलं आपण युजर कडून एवढं इनपुट करून घेतलं. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू मध्ये जेंडरला मला काय करायला लागेल, जर फिमेल असेल तर 0, मेल असेल तर 1 आणि ऑदर असेल तर हे करायला लागेल. मी तो म्हणतो जेंडर इज इक्वल टू काय करायला लागेल, इफ जेंडर इज इक्वल टू जर मेल असेल तर काय कर, जेंडर इज इक्वल टू 1 घे. पहिला फिमेल म्हणूया, फिमेल असेल तर 0. एल इफ जेंडर इज इक्वल जर मेल असेल तर तो काय आला पाहिजे, बाय डिफॉल्ट जेंडर इज इक्वल टू 1 आला पाहिजे. एल्स काय आला पाहिजे, जेंडर इज इक्वल टू 2 आला पाहिजे. हे का करलो आपण, आपल्या व्हॅल्यू साठी. स्मोकिंग साठी काय करायला लागेल, येस, इफ स्मोकिंग इज इक्वल टू जर नेव्हर असेल, राईट, इथं मी पेस्ट करतोय. तर इथं म्हणूया स्मोकिंग हिस्ट्री मध्ये काय येणार आहे, इट इज 0. एल इफ स्मोकिंग हिस्ट्री इज इक्वल टू जर नो इन्फो असेल, तिथं आपण काय म्हणतोय, स्मोकिंग हिस्ट्री इज इक्वल टू 1. एल इफ कॉपी पेस्ट करतोय, इट इज इक्वल टू जर फॉर्मर और नॉट करंट जर असेल, राईट, इथं आपण म्हणतोय 2. एल इफ जर ए वर असेल, इथं म्हणतोय 3. एल्स काय म्हणूया, 4. डन. काय झालं, आपला सगळा डेटा न्यूमरिक मध्ये आला का बघा आपल्याकडं, येस. अरे हायपरटेन्शनचा येस नो पण घ्यायला लागेल. इथं म्हणूया आपण, इफ हायपरटेन्शन इज इक्वल टू येस असेल तर काय करा, हायपरटेन्शन इज इक्वल टू 1 म्हणा. एल्स म्हणा हायपरटेन्शन इज इक्वल टू 0. परत कॉपी करतो, इथं म्हणतोय पेस्ट. कुठला, हायपरटेन्शनच्या नंतर अजून कुठला रे आपल्याकडं, हार्ट डिझीज. इथं म्हणतो हार्ट डिझीज जर येस असेल तर 1 म्हणा, इथं म्हणा 0. येस, जरासं टफ वाटत असेल, प्रॅक्टिस करत चला. मी याचा कोड पण तुम्हाला शेअर करेन, काही काळजी नाहीये. आणि अशा तऱ्हेने आपण काय केलं, तयार केला. आता काय करायचं आहे, आता आपण इथं केलं होतं ना जो खेळ, काय केला होता, हा डेटा काय करूया, तयार करायचा. सेम कॉपी करतो, इथंपर्यंत सगळं कॉपी करूया. इथं म्हणतोय पेस्ट. आता सर इथं असं घ्यायचं का नाही, इथं म्हणायचं जेंडर नावाच्या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू घ्या. याच्यानंतर कुठली, एज नावाच्या व्हेरिएबल मधली व्हॅल्यू घ्या. त्याच्यानंतर मग हायपर टेन्शन नावाच्या व्हेरिएबल मधली व्हॅल्यू घ्या. इथं सर हार्ट डिझीज नावाच्या व्हेरिएबल मधली व्हॅल्यू घ्या. त्याच्यानंतर स्मोकिंग वाली व्हॅल्यू घ्या. त्याच्यानंतर मग बीएमआय ची व्हॅल्यू घ्या. त्याच्यानंतर कोणती आहे, H1 ती व्हॅल्यू घ्या. आणि त्याच्यानंतर मग ब्लड ग्लुकोज लेवल, या व्हॅल्यू घेतल्या, कॉलमची नाव झाली. तर इथं पांडास कुठला आलं, पीडी. आपल्या वरती इम्पोर्ट करायला लागेल, इम्पोर्ट पांडास ऍज पीडी. सेव्ह केला आणि ते बघा आता आपल्याला डेटा तयार झाला. सर हा एकदा डेटा प्रिंट करून बघूया का, हो करता येईल ना. st डॉट राईट म्हणायचं आणि पेस्ट. सेव्ह करतोय आणि आता इथं जाऊन म्हणूया रिफ्रेश. इथं बघा सगळ्या व्हॅल्यू आल्यात बघा आपल्या ऑलरेडी. आलं का खाली. सर आता काय करा, बटन घ्या ना एक प्रेडिक्ट नावाचं. मी इथं म्हणतोय मी, इफ इफ इथं नको, इथं घेऊया. इफ st डॉट बटन इन ब्रॅकेट प्रेडिक्ट, क्लिक केलं तरच हे झालं पाहिजे. म्हणजे काय आलं, इथे एक बटन आलं बघा, बटन, बटनावर क्लिक केलं आणि प्रेडिक्ट झालं. राईट, इथं आपलं प्रेडिक्ट झालेलं आहे. सर मग आता पुढं, आता काय करायचं, आता आपलं पुढचं काम आहे, आपला त्या मॉडेल 2 आपण सेव्ह केलेत ना इथं, हे 2 मॉडेल, त्या मॉडेलला आपल्याला लोड करायचं आहे. ते कसं करणार, त्यासाठी आपल्याला इथं करायला लागेल इम्पोर्ट पिकल ऍज पीकेएल. राईट, इथं म्हणतोय स्केलर इज इक्वल टू पीकेएल डॉट लोड. कुणाला लोड कर, फाईल ओपन कर. कुठली फाईल ओपन कर, स्केलर डॉट पीकेएल. तिला कुठल्या मोड मध्ये कर, रीड इन बायनरी. पेस्ट मॉडेल इज इक्वल टू, परफेक्ट. आता काय करा, ह्या ज्या काही व्हॅल्यू युजर कडून घेतलेल्या आहेत, ज्या राईट केल्या ते कॅन्सल करा आणि आता ह्या डेटाला कन्वर्ट करा, स्केल करा. स्केल ते कसं करायचं,
आपण इथं कोडिंग मध्ये केलं होतं बघा, स्कीम. पेस्ट. काय केलं, हा डेटा जो आहे त्याला कन्वर्ट केला त्याच्या फॉर्मॅटमध्ये, रिझल्ट आला, रिझल्ट मध्ये व्हॅल्यू आली आणि प्रिंट न करता st डॉट सक्सेस म्हणतोय. सक्सेस नव्हे तर म्हणूया डेंजर म्हणूया, एरर म्हणू. ओके, आणि तर म्हणूया st डॉट सक्सेस. सक्सेस म्हणजे काय, पेशंट नाही आहे ना, तो डायबिटिक नाही आहे, त्यामुळे हिरवा आला पाहिजे आणि हा लाल आला पाहिजे. बघा इथं तर इथं म्हणतोय प्रेडिक्ट पर्सन इज नॉट डायबिटिक. इथं जाऊया, समजा आपण काय करूया, हार्ट डिसीज आहे का, हो आहे बाबा. हायपरटेन्शन आहे का, हो आहे, असं पण दिलं आणि तो म्हणतो प्रेडिक्ट बघा पर्सन इज डायबिटिक. आणि अशा तऱ्हेने आपण काय केलेलं आहे, आपला प्रोजेक्ट वेब डेव्हलपमेंट मध्ये तयार केलेला आहे. येस, कळू दे नाही कळू दे, असं वाटलं का की काहीतरी भारी केलेलं आहे, ऑसम. येस, सगळ्यांनी टाईप करा, इफ यू हॅव गॉट इट. जर तुम्हाला वाटलं असेल की सर छान वाटतंय, तर टाईप ए फॉर ऑसम. टाईप ए फॉर ऑसम. डोंट वरी, जस्ट करत चला. तुम्हाला 2-3 तास 4 तास लागेल करायला, बघत चला आणि करत चला, जमेल. आणि अशा तऱ्हेने वेब डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट केला जातो आणि त्याच्यामध्ये मशीन लर्निंग इंटिग्रेट केलं जातं. सर एवढ्यातच असंच करतात का, गरज नाही. आपण वेब दुसरं पण वापरू शकतोय, एपीआय डेव्हलप करू शकतोय, आणि फास्ट एपीआय, जँगो, त्यानंतर फ्लास्क नावाचं फ्रेमवर्क आहे, त्याच्यामध्ये पण करू शकतोय. पण स्ट्रीमलीट थोडं सोपं आहे म्हणून आपण स्ट्रीमलीट मध्ये केलं. लर्निंग फेज मध्ये आपलं ओके. सर आता मला हा प्रोजेक्ट लाईव्ह करायचा आहे, लाईव्ह पाहिजे आहे. हा प्रोजेक्ट मी तुम्हाला तर लिंक पाठवणार आहे आज, आणि त्याच्यावर तुम्हाला ती बघता आलं पाहिजे, रन करून बघायचं आहे. सर खरोखर होतंय का, कसं. तर तुम्हाला लॅपटॉप पाठवायला पाहिजे माझा, लॅपटॉप पाठवून काय उपयोग आहे, नाही. सर हा प्रोजेक्ट जनरल पब्लिकला अवेलेबल करायचा आहे, त्यासाठी आपण डिप्लॉय करायचा आहे. राईट. ओके, मग जातोय इथं म्हणतोय, ओके ओके, काय आपण म्हणूया, प्रोजेक्ट डेव्हलप्ड बाय अस need to be used by public, and for this we need to deploy this project. How to deploy, त्यासाठी आपण पेड व्हर्जनला पण जाऊ शकतोय आणि फ्री मध्ये पण करू शकतोय. टू डिप्लॉय इट फ्रीली वी कॅन यूज स्ट्रीमलीट क्लाउड. ह्याच्यासाठी तुमच्या लॅपटॉप मध्ये गिटहब कॉन्फिगर्ड पाहिजे. ओके, ते कॉन्फिगर करणं मला शक्य नाही सांगणं, फार क्रिटिकल गोष्ट आहेत, पण इट्स ओके, तुम्ही हे फक्त बघा. ओके, गिटहब कॉन्फिगर कसं करायचं, तर गिटहब डाउनलोड करायचं, इन्स्टॉल करायचं, लॉग इन करायचं तुमचं गिटहब मधून. एकदा ते झालं की काम संपलं. त्याचा मला वाटलं असेल तर, शक्य असेल तर मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करतो, नसेल तर व्हिज्युअल स्टुडिओ कोड मध्ये आपण गिटहब डायरेक्टली कॉन्फिगर करू शकतो. ते कसं करायचं, त्यासाठी ओके, इथं जायचं, तर हे मी याला क्लोज करतो, इथून आपलं हे काम झालेलंच आहे सगळं डन. इथं जाऊया आणि इथं github.com ला जायचं. आता github.com ला जायचं. आता हा माझा गिटहबचा प्रोजेक्ट आहे, इथं माझं ऑलरेडी लॉग इन आहे. तुम्ही गिटहबवर अकाउंट काढा, सगळे प्रोजेक्ट इथं डिप्लॉय करायचे असतात. आणि इथं म्हणतोय मी न्यू, इथं म्हणतोय काय म्हणायचं, डायबेटिक पेशंट क्लासिफिकेशन असं टाईप करायचं. ऑलरेडी ऑलरेडी मी केलं आहे, प्रोजेक्ट असं म्हणतो मी. ओके, इथं जायचं आणि इथं म्हणायचं काय, पब्लिक रिपॉझिटरी म्हणायचं आणि क्रिएट म्हणायचं. इथं क्रिएट म्हटल्यानंतर काय झालं, हा बघा बाहेर प्रोजेक्ट तयार झाला आहे. ओके, यस. इथं जायचं आणि इथं हा वरचा पाथ कॉपी करायचा, Ctrl+C. ओके, पाथ कॉपी केला आणि इथं जायचं आहे तुमच्या व्हिज्युअल स्टुडिओ कोड मध्ये, आणि इथं लेफ्ट साईडला दिसतोय बघा एक आयकॉन दिसतोय, गिटहबचा आयकॉन, सोर्स कंट्रोल. ह्याच्यावर क्लिक केला, इथं म्हणतोय तो इनिशियलाइज करा रिपॉझिटरी. इनिशियलाइज म्हणायचं, क्लिक केलं की तो काय करतोय, काय काय ऑप्शन दाखवतोय. मग इथं गडबड लगेच बटन दाबायचं नाही, इथं म्हणायचं ट्रिपल डॉट वर क्लिक करायचं आणि इथं म्हणायचं काय करायचं आहे, माझा कोड पहिल्यांदा पुश करा. कुठं पुश करा, पुश टू म्हणा, इथं बघा ऑप्शन आलाय. तुमची अजून रिपॉझिटरी तयार झालेली नाही आहे, इथं म्हणा ऍड रिमोट म्हणा, आणि जो पाथ कॉपी केला ना तो पेस्ट करायचा.
आणि मारायचं एंटर. परत विचारतोय तोच पाथ, मग काय करा, फक्त प्रोजेक्टचं नाव एंटर मारा. ओके, आणि तो म्हणायचा मेसेज यायचा फर्स्ट कमिट, पहिल्यांदा करलो ना आपण म्हणून फर्स्ट कमिट म्हणायचं एंटर. हा विचारतोय करू का नक्की बाबा, येस कर म्हणायचं आहे. परत विचारतोय फर्स्ट कमिट म्हणूया, आणि तो म्हणूया पब्लिश ब्रांच. पब्लिश ब्रांच. आता काय होईल, आता इथं बघा काहीतरी झालेलं आहे. काय झालं इथं जाऊन बघा, रिफ्रेश करा इथं फक्त. इथं बघा माझे सगळे कोड अपलोड झाले बघा, सगळा कोड अपलोड झालेला आहे. अजून एक काम राहिलं आपल्याकडं, सर माझ्या प्रोजेक्टसाठी आपण जे काय वापरल्या लायब्ररीज त्यांचं व्हर्जन कुठं माहिती आहे आपल्याला, त्यासाठी आपण जाऊया आपल्या मास्टर क्लास. हाच फोल्डर आहे इथं, राईट. पुन्हा ओपन करतोय मी आणि परत आपल्या लायब्ररी सगळ्या रन करतो. ओके, आपलं एक छोटंसं काम राहिलं, आपण ते करूया. इम्पोर्ट नंपाय पांडास आणि इम्पोर्ट एसके लर्न, ह्या लायब्ररी आपल्या 3 लागणार आहे. आणि या तिघांचं व्हर्जन चेक करायचं आहे. म्हणून तुम्ही प्रिंट np डॉट अंडरस्कोर अंडरस्कोर व्हर्जन अंडरस्कोर अंडरस्कोर, राईट. परत म्हणतोय प्रिंट पांडासचं व्हर्जन, आणि तो म्हणतोय प्रिंट एसके लर्नचं व्हर्जन. शिफ्ट एंटर. आणि आपल्याला हे पण लागणार आहे, कुठली स्ट्रीमलीटचं पण व्हर्जन पाहिजे. इथं म्हणतोय स्ट्रीमलीट ऍज एसटी, आणि मग एसटीचं व्हर्जन पण आपण बघूया. इथं म्हणायचं एसटी डॉट व्हर्जन. इथं रन करतोय बघा, सगळ्यांचं व्हर्जन सिक्वेन्स मध्ये आलेलं आहे. सर असं का केलं, तर आपल्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला अजून एक फाईल तयार करायची आहे, जिचं नाव आहे रिक्वायरमेंट्स डॉट टीएक्सटी. एंटर. इथं जायचं, पहिला लायब्ररी आपल्याला नंपाय लागणार आहे, डबल इक्वल टू बनायचं आणि ते व्हर्जन आणून टाकायचं. नंपायचं व्हर्जन किती आहे, 2.2.6. मग म्हणायचं पांडास इज इक्वल पांडासचं व्हर्जन काय आहे, 2.3.2. मग काय आहे सायकिट डॅश लर्न, याचं व्हर्जन काय आहे, त्याचं व्हर्जन आहे 1.7.2. त्याच्यानंतर लागणार आहे काय स्ट्रीमलीट, त्याचं व्हर्जन काय आहे 1.49.1. आणि काय केलं आपण, फाईल तयार केली. इथं बघा लगेच एक आयकॉन आला बघा 1 नंबरचा, एक नवीन फाईल अपडेट सापडलेली आहे. तिला म्हणूया आपण काय फर्स्ट कमिट, किंवा इथं म्हणूया आपण रिक्वायरमेंट नावाची फाईल तयार केली, आणि इथं म्हणूया कमिट. करू का नक्की, हो कर बाबा, ही पण फाईल घेऊन जा, राईट. रिक्वायरमेंट, इथं म्हणतोय सिंक चेंजेस, येस. आणि काय झालंय, आपली फाईल तिकडं गेली आहे, तिकडं काय चेंज असला तर इकडं येणार. आणि इथून बघूया आपण, इथं बघा आपली रिक्वायरमेंट नावाची फाईल आली का, हो आलेली आहे बघा, रिक्वायरमेंट डॉट टीएक्सटी. इथं पण आपलं काम झालेलं आहे, सगळं काम झालं. याला पण इथं क्लोज करा, इथं पण क्लोज करूया, फक्त आपण हे ओपन ठेवूया. आणि आपला जो कमांड प्रॉम्प्ट चालू आहे, कुठं आहे चालू, स्ट्रीमलीटचा, कंट्रोल सी CLS स्ट्रीमलीटचा. आपण स्ट्रीमलीटला स्ट्रीमलीट रन ऍप डॉट py एंटर. आपण काय करलोय, स्ट्रीमलीटचा प्रोजेक्ट रन करतो. ओके, परत रन करूया. त्याच्यानंतर मग आता हा आपला रन होतोय, आपला माहिती आहे लॅपटॉपवर आपल्या. ओके, आता काय करायचं, इथं म्हणायचं डिप्लॉय. तर डिप्लॉय म्हटल्यानंतर तो म्हणतोय स्ट्रीमलीट क्लाउडवर फ्री मध्ये करायचं का, हो करा. इथं म्हणायचं डिप्लॉय नाव. आता इथं काय झालंय बघा, इथं डिप्लॉय नाव म्हटल्यानंतर तो तुम्हाला लॉग इन करायला लावेल. ओके, आता ह्यानं ऑटोमॅटिकली बघा तुमच्याकडे काय घेतलाय, तो पाथ घेतला आपला अभिजित गाथर्डे पेशंट क्लासिफिकेशन प्रोजेक्ट, म्हणजे गिटहबवरचा प्रोजेक्ट त्यानं ऑटोमॅटिकली घेतला त्याच्याकडेच, राईट. आणि विचारतोय डिप्लॉय करायचं का, त्याचा पाथ दाखवलाय बघा, येस. कुठलं घ्यायचं आहे, मेन फोल्डर मधून घ्यायचं आहे. पहिल्या फाईलचं नाव काय ऍप आहे, आणि ह्याचं नाव काय देऊ आपण, इथं म्हणूया डायबेटिक पेशंट क्लासिफिकेशन मास्टर क्लास असं म्हणूया. म्हणजे काय आला, आपल्या प्रोजेक्टचा पाथ काय आला, डायबेटिक डॅश पेशंट डॅश क्लासिफिकेशन मास्टर क्लास डॉट स्ट्रीमलीट डॉट ऍप, फ्री वाला आहे म्हणून. आणि इथं जायचं आणि इथं म्हणायचं डिप्लॉय, इथं म्हणायचं डिप्लॉय. आणि तो काय करतो, गिटहब वरून सगळा प्रोजेक्ट कॉपी करून घेतोय. इथं बघा मॅनेज ऍप नावाचा ऑप्शन आलाय खाली कॉर्नर मध्ये, आणि हा म्हणतोय थांबा तुमचं ऍप लागेल ते सगळं मी करून घ्यालोय. आणि आणि सगळं जर ओके असेल, तिथं काहीही प्रॉब्लेम नसेल, तर तर
या पाथला आपला प्रोजेक्ट रन व्हायला. सर आपल्याकडे काळं दिसत होतं की हो, इथं का पांढरं चाललंय? कारण इथं मी सेटिंग केलं होतं माझ्या लॅपटॉपमध्ये. ते कसं करायचं असतं, इथं ट्रिपल डॉट मध्ये जायचं आणि सेटिंग मध्ये गेल्यानंतर इथं डार्क थीम चूज केले. इथं तुम्ही लाईट म्हटला तर लाईट होते. बघा लाईट आली, लाईट आली. मग हीच आहे का बघा ऍज इट इज इकडं? येस आहे. थोडस झूम मध्ये फरक पडला असेल अँड सो ऑन. बघा आपल्या सगळ्या व्हॅल्यू आहेत का इथं? आहेत. इथं म्हणतोय मी प्रेडिट कर. बघा प्रेडिट मारू, पर्सन इज नॉट डायबेटिक. आणि अशा तऱ्हेने आपला प्रोजेक्ट इकडं ऑनलाईन डिप्लॉय झाला आणि परफेक्ट 9 वाजता आपला डिप्लॉय झालेला आहे. येस, व्हेरी हॅपी. ऑलमोस्ट बरेच स्टुडंटनी कनेक्ट केलं होतं, पण खूप जणांचा स्टॅमिना संपला इथंपर्यंत यायला. आय एम व्हेरी हॅपी की ऑलमोस्ट 50-60 पीपल आर हिअर टिल नाव. ज्यांना थोडं तरी बघितल्यासारखं असेल, थोड्या गोष्टी नवीन वाटल्या असतील, सगळंच नवीन वाटलं असेल, काही हरकत नाही आहे. पण ह्या पद्धतीनं मशीन लर्निंगचे प्रोजेक्ट होतात. सो दिस वॉज ऑल अबाउट आवर डिप्लॉयमेंट. सर मी तुम्हाला हा कोडचा पाथ पण पाठवेन गिटहब वरून. तो तुम्ही डाउनलोड करू शकताय. कसं? इथं जायचं कोड मध्ये, डाउनलोड झिप म्हटला की तुम्हाला सगळा कोड ऍज इट इज मिळेल. तुम्हाला स्वतःहून डायरेक्टली रन करून बघता येईल. त्याच्यानंतर काय करायचं आहे, हा पाथ पण शेअर करेन, तुम्ही हा रन करून बघू शकता. आणि अशा पद्धतीने मशीन लर्निंगचे प्रोजेक्ट आपण डेव्हलप करतोय. येस, थँक्यू व्हेरी मच. येस. तर ऑब्विसली हा तुम्हाला रेकॉर्डिंग द्यावा लागेल, यात काही शंका नाही आहे. कारण बघून वन टाइम तुम्हाला कळणार नाही. राईट. सो थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. इथं मी रेकॉर्डिंग थांबवतोय. थँक्यू.